नमस्कार. वेबिनार सुरू करायला हरकत नाही. आपण यूट्यूबला आणि फेसबुकला आता लाईव्ह झालेलो आहोत. धन्यवाद. नमस्कार. SD सीडच्या या तिसऱ्या वेबिनार मध्ये मी सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मनापासून स्वागत करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या जातील, त्यांना प्रेरणा मिळेल आणि पालकांना सुद्धा मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारच्या विषयांवर आम्ही वेबिनार घेत आहोत आणि सर्व विद्यार्थी पालकांचा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. SD सीड आपल्या सर्वांना माहीतच आहे. 2008 सालापासून जळगाव जिल्ह्यातील गरीब आणि होतकरू विद्यार्थी की जे अभ्यासातही खूप हुशार आहेत त्यांना शिष्यवृत्ती देणं, त्यांच्यामध्ये उद्योजकीय कौशल्य विकसित करणं आणि त्यांना यशस्वी बनण्यासाठी सर्व प्रकारची मदत करणं अशा प्रकारचं कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आज आपला विषय आहे यश म्हणजे काय आणि ते कसे मिळवावे. डॉक्टर विवेक काटडरे जळगावातील शिक्षण क्षेत्रातील खूप मोठं नाव, समुपदेशकही आहेत, CA सुद्धा आहेत, डॉक्टरही आहेत आणि खूप वेगवेगळ्या डिग्र्या त्यांनी घेतलेल्या आहेत. याशिवाय ते IMR कॉलेजचे माजी प्रिन्सिपल व डायरेक्टर आहेत. महाराष्ट्र वाणिज्य शिक्षक संघ याचे ते संस्थापक सदस्य आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य आहेत आणि भारतीय चार्टर्ड अकाउंट संस्था त्याचे फेलो सदस्यही ते आहेत. याशिवाय NAB आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे ते बोर्ड सदस्य आहेत. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर ते प्रबोधन करतात, ट्रेनिंग देतात. खूप चांगले प्रशिक्षक, तज्ञ, अनुभवी असे मार्गदर्शक आपल्याला आज लाभलेले आहे. त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा. वही पेन जवळ ठेवावी आणि योग्य ते मुद्दे नोट डाऊन करावेत. याशिवाय एक सूचना सर्वांसाठी की ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील शेवटी त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपले प्रश्न सोडावेत. धन्यवाद. मी काटडरे सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमस्कार, शुभ प्रभात. सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. राजेशला विनंती आहे की त्याने स्क्रीन शेअरला अलाव करावं. सर स्क्रीन शेअर केलं सर? नाही, ते डिसेबल म्हणतोय. होस्ट डिसेबल्ड यू. सर मी केलं आता बघा. बर, होतंय सर? हो. आता स्क्रीन दिसतोय? हॅलो हॅलो, स्क्रीन दिसतोय का? हा सर. नाही सर, दिसत नाही. नाही सर. बर, इतकं हा सर, होतं सर. हा, ठीक आहे सर. पुन्हा एकदा मी सर्व पार्टिसिपंट्सचं मनापासून स्वागत करतो. SD सीड म्हणजे सुरेश दादा स्कीम फॉर एज्युकेशनल अँड एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट, सुरेश दादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना या विश्वस्त संस्थेमार्फत की जी सुरेश दादांच्या प्रेरणेने सुरू झालेली आहे. त्यात मातोश्री श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती दिली जाते आणि SD सीडचं ध्येय आहे की गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व उद्योजकीय कौशल्य विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवणं
आणि ह्या प्रयत्नातलाच एक भाग म्हणून हा वेबिनार या करोना काळामध्ये आयोजित केलेला आहे. हा जो वेबिनार आहे याचा विषय आहे व्हॉट इज सक्सेस, हाऊ टू अचीव्ह इट. यश म्हणजे काय आणि ते कसे प्राप्त करावे. अर्थात यश तर सगळ्यांनाच हवं असतं, सफलता सगळ्यांना हवी असते. डू यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल? तर याचं उत्तर असतं येस, आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल. येस, आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल. यश या शब्दाचा अर्थ पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये काय आहे, लौकिक अर्थाने यश म्हणजे काय, भारतीय तत्वज्ञानात यश काय असतं आणि करोना काळामध्ये कशास यश म्हणता येईल, अशा या 4 मुद्द्यांमध्ये आपण प्रथम यशाचा अर्थ काय तो समजावून घेऊ. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये यशाचा अर्थ की जो आता सध्या आपल्याकडे रूढ होतोय, यशाचा अर्थ आपल्याकडे रूढ होतोय. आणि तो का रूढ होतोय? कारण आपल्याकडे पाश्चात्यांचं राज्य 150 वर्ष होतं आणि नंतरही मूळ पाश्चात्य कल्पनांच्या ऐवजी भारतीय कल्पना आणण्याची फारसे प्रयत्न नाही झाले. पाश्चात्य अर्थामध्ये यशस्वी होणे म्हणजे इच्छित वस्तू आणि नियोजित ध्येयाची प्राप्ती करणे. यश ही एक सामाजिक स्थिती आहे की जी एखाद्या समृद्ध व्यक्तीचं वर्णन करते ज्यात भरपूर प्रसिद्धी मिळते. यश म्हणजे संपत्ती, समृद्धी किंवा कीर्ती मिळवणं. यश हे व्यक्तिगत असतं असं मानलं जातं. यशामध्ये एखादं आपलं स्वतःचं ध्येय असणं, आपलं लक्ष साध्य करण्यासाठी काहीतरी योजना आखणं, योजना अंमलात आणण्यासाठी मुदतीत ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणं, यात व्यक्तिगत इच्छा आणि स्वप्न महत्वाची आहेत असं मानलं जातं. यश म्हणजे ठरवलेल्या मुदतीपूर्वी उच्च दर्जाचं काम करणं. सक्सेस इज गेटिंग व्हॉट यू वॉन्ट असं हे पाश्चात्य विचार आहे. सक्सेस इज मटेरियल असं समजलं जातं. पैसा, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी म्हणजे यशस्वी होणं असं मानलं जातं. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा पाश्चात्य यशाचा मंत्र आहे आणि सेल्फ इंटरेस्ट इज सुप्रीम असं पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये समजलं जातं. विल स्मिथ नावाचे एक अमेरिकेमध्ये ऍक्टर होऊन गेले, खूप प्रसिद्ध आहेत, अजूनही ते आहेत, ऍक्टिंग करतात. $7.5 बिलियन ग्लोबल बॉक्स ऑफिस बिझनेस त्यांनी केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मनी अँड सक्सेस डू नॉट चेंज पीपल. मनी अँड सक्सेस डू नॉट चेंज पीपल, दे मिअरली अँप्लिफाय व्हॉट इज ऑलरेडी देअर. म्हणजे यश मिळालं तर माणूस बदलत नाही, उलट त्याच्या मुळामध्ये जे आहे ते अँप्लिफाय होत जातं, ते वाढत जातं. आणि त्याच्यामुळे यश जे आहे ते मिळाल्यावरती मुळात जर माणूस दयाळू असेल तर तो अधिक दयाळू बनतो, तो उद्धट असेल तर अधिक उद्धट बनतो, सज्जन असेल तर अधिक सज्जन बनतो, उद्यमशील असेल तर यश मिळाल्यावर अधिक उद्यमशील बनतो, तो दानशूर असेल तर यश मिळाल्यावर अधिक दानशूर बनतो. म्हणजे यश मिळाल्यावरती त्याची जी मूळ भावना आहे, त्याचा जो मूळ प्रवृत्ती आहे त्यामध्ये वाढ होत जाते असं मानलं जातं. हे पाश्चात्य विचार आहे. परंतु भारतीय विचारसरणी मूलतः वेगळी आहे. भारतीय विचारसरणी ही मूलतः वेगळी आहे. भारतीय विचारसरणीमध्ये हॅलो, हा सर. हा, आता जे स्क्रीनवरती जे आहे ना ते बरोबर दिसत नाहीये का? दिसतंय सर, त्यावरती किती हे केलेलं आहे हा, सर. भरपूर रेघोट्या ओढलेल्या दिसतात. बरोबर बरोबर, रेगोट्या मारलेल्या आहेत सर. हा, तर ते काय कार्यक्रम आहे तो? सर तिकडून स्क्रीनवरती सर प्रॉब्लेम आहे सर तो. नाही, माझ्या स्क्रीनवर नाही आहे. हा हो, दुसरं काहीच करू शकत नाही सर.
ते बंद करू आणि स्क्रीन शेअर काढून टाक आणि आपल्याला पीपीटी वर दिसेल एवढं फक्त पहा. हा? स्क्रीन शेअर काढून टाक पीपीटी फक्त दिसेल एवढं पहा. स्क्रीन शेअर वगैरे दिसत नाही. त्यांना डिसेबल करायला सांगा. काय करू? जे होस्ट आहेत मीटिंगचे त्यांना वेगवेगळं सांगा. ओके नाही सर. त्यांना स्क्रीन शेअर डिसेबल करायला सांगितलं. हा म्हणजे मग कोण दिसेल. हा झालं, आला आला. करू का? हॅलो हा राजेश हा आलं सर. सध्या डिसेबल कर. सर सर काय करू सर? स्क्रीन शेअर डिसेबल कर सध्या. डिसेबल करू बर हा. सगळ्यांसाठी डिसेबल कर. सर. हा ठीक आहे. हा सर केलं. हा चालेल. ठीक. आपण असं पाहत होतो बघा, मी पुन्हा एकदा सुरुवात करतो. यश म्हणजे काय त्याचा पाश्चात्य अर्थ आपण पाहत होतो. म्हणजे हा जो विल स्मिथ नावाचा जो ऍक्टर आहे की ज्याने 7.5 बिलियन डॉलर्सचा ग्लोबल बॉक्स ऑफिस बिझनेस केलेला आहे, तो यशस्वी आहे. त्याचं म्हणणं असं आहे की सक्सेस डोंट चेंज पीपल, दे मिअरली ॲम्प्लिफाय व्हॉट इज ऑलरेडी देअर. त्या माणसामध्ये जे मूलतः आहे ते ॲम्प्लिफाय होतं, ते वाढतं. म्हणजे पैसा मिळाला, यश मिळालं की समजा एखादा माणूस मुळात उद्धट असेल तर तो आणखीन उद्धट होतो, लालची असेल तर आणखीन लालची होतो. आणि त्याच्यामुळे ही जी फिलॉसॉफी आहे वेस्टर्न फिलॉसॉफी, तिच्यामध्ये माणूस मुळात बदलत नाही. तो जो का आहे तो अधिक त्या प्रवृत्तीचा होतो आणि ते यशामुळे होतं असं म्हणणं आहे. व्हॉट इज ऑलरेडी देअर कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड, इट कॅनॉट बी ट्रान्सफॉर्म. व्हॉट इज ऑलरेडी देअर cannot be transformed in animals and plants. म्हणजे प्लांट्स मध्ये, प्राण्यांमध्ये जे ऑलरेडी आहे त्यात बदल नाही करतायत. म्हणजे जे आंब्याचं झाड आहे, आंब्याची कोय लावली तर जे आंब्याचं झाड आहे ते आंब्याचंच येणार आहे, त्याला पेरू लागणार नाहीये. आणि जर त्याला खत टाकलं तर इट ओनली ऑगमेंट्स, ते जे काय आहे त्यातली मूळ प्रवृत्ती ती आणखीन वाढते. पण ह्युमन बिईंग इज नॉट सो. भारतीय विचारांनुसार हा माणूस तसा नाहीये. भारतीय विचारानुसार जी मूळ प्रवृत्ती असते तिची निवृत्ती होऊ शकते. मूळ प्रवृत्तीमध्ये असणारी तामसता घालवणे, राजसता कमी करणे आणि सात्विकता वाढवणे म्हणजे यशस्वी होणे. मूळ प्रवृत्तीला बदलता येणे हा माणूस आणि इतर प्राणी आणि वनस्पती यातला मूळ फरक आहे. म्हणूनच तर भारतीय तत्वज्ञानात वाल्याचा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. वाल्याचा वाल्मिकी ऋषी होणे म्हणजे यशस्वी होणे. आपल्या यशाचा जो लौकिक अर्थ आहे, युअर मिनिंग ऑफ सक्सेस, तुमचा माझा, आपण ज्याला नॉर्मल कोर्समध्ये यश म्हणतो ते काय असतं? तर परीक्षेच्या निकालाच्या दिवशी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला तर यशस्वी झाला. स्पर्धेच्या मध्ये प्रतिस्पर्ध्यावरती मात करून प्रथम क्रमांकाने खेळात विजयी झाला तर तो यशस्वी झाला. शिष्यवृत्ती मिळाली, यशस्वी झाला. चित्रकला स्पर्धेत बक्षीस मिळालं, यशस्वी झाला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या, यशस्वी झाला. वर्गात शिक्षकाकडून शाबासकी मिळाली, आई वडिलांनी 4 चौघात आपलं कौतुक केलं, आपण यशस्वी झालो. शाळेत महाविद्यालयात पारितोषिक मिळालं, यशस्वी झालो. मनातली इच्छा पूर्ण झाली, आपण यशस्वी झालो. पुढे मोठं झाल्यावरती मोठ्या पगाराच्या नोकरीचं नेमणूक पत्र मिळालं की आपण समजतो की आपण यशस्वी झालो. पदोन्नती मिळाली तर आपण यशस्वी झालो. व्यवसाय करत असलो, व्यवसायात मोठा नफा झाला, मोठी ऑर्डर मिळाली तर आपण यशस्वी झालो. शेतात मोठा हंगाम पिकून शेतमालाला चांगला भाव मिळाला म्हणजे आपण यशस्वी झालो. आजारपणावर मात करून प्रकृती उत्तम झाली तर आपण यशस्वी झालो. एखाद्या संकटातून सुखरूप बाहेर पडलो म्हणजे आपण यशस्वी झालो. बंगला, गाडी, बँक बॅलन्स असला तर आपण यशस्वी आहे असं समाज समजतो. निवडून येणे, समाजात मान सन्मान मिळणे, पद्मश्री, पद्मभूषण यासारखी अवॉर्ड्स मिळणे,
या सगळ्या घटनांना आपण यश म्हणतो. खरं आहे ना? आता ह्या सगळ्या घटनांना आपण यश अशासाठी म्हणतो की आपल्यावरती पाश्चात्य विचारसरणीचा मोठा प्रभाव आहे आणि त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींना यश म्हणतो. यशाचा जो खरा भारतीय अर्थ आहे तो बघा, तो तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. नकारात्मकतेपासून पूर्णपणे अलिप्त असणे म्हणजे यशस्वी असणे. नकारात्मकतेपासून पूर्णपणे अलिप्त असणे म्हणजे यशस्वी असणे. आपल्या कामावर, कुटुंबातील सर्वांवर, सध्या परिस्थितीवर प्रेम करण्यासाठी मोकळं आणि ग्रहणशील असणं म्हणजे यशस्वी असणं. कोणती तक्रार नसणं, इतरांना बदलण्याची अपेक्षा नसल्यामुळे त्यांना जसेच्या तसे स्वीकारणं, संयमी, शांत, एकाग्र आणि चैतन्यपूर्ण असणं म्हणजे यशस्वी असणं. लोभ आणि भीतीने प्रेरित होऊन कोणतंही काम न करणं, लोभासाठी काम न करणं, भीतीमुळे काम न करणं, स्वप्रेरणेने काम करणं म्हणजे यशस्वी होणं. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जगण्यासाठी वर्तमानात उपलब्ध असणारे सर्व काम आनंदाने करणे म्हणजे यशस्वी होणे. अडचणीवर उपाय शोधण्यात सक्षम असणे म्हणजे यशस्वी होणे. सर्वच बाबतीत आत्मनिर्भर होणे, भावनिकदृष्ट्या शांत, मानसिकदृष्ट्या केंद्रित, आध्यात्मिकदृष्ट्या जागरूक असणं, सतत प्रत्येक क्षणाला आनंदी, समाधानी, प्रगतिशील, कार्यमग्न असणं म्हणजे यशस्वी असणं. ज्याला अंतर्बोध झाला आहे आणि स्वतःची वास्तविकता तयार करण्याची अमर्याद क्षमता आपल्यातच आहे याची पूर्ण जाणीव असणं म्हणजे यशस्वी होणं. सर्वच क्षेत्रात संतुलन म्हणजे यश. नाईलाज असेल तेव्हाच किमान घेणं आणि नेहमीच कमाल देणं. फुकटात कोणतीही गोष्ट न स्वीकारणं किंवा स्वीकारावी लागल्यास त्याबद्दल असीम कृतज्ञता बाळगणं म्हणजे यशस्वीता आहे. देणारा तो देव आणि मागणारा तो भिकारी. आपला जन्म देण्यासाठी झाला आहे, केवळ घेण्यासाठी नाही, हे अंमलात आणणारा यशस्वी. उदार असणं पण उधळे नसणं, उदार असणं पण उधळे नसणं, काटकसरी असणं पण कंजूस नसणं, स्वतंत्र असणं पण स्वैराचारी नसणं, आत्मविश्वास असणं पण अहंकार नसणं, कृतज्ञता असणं पण कृतज्ञता नसणं म्हणजे यश. जे काम करताना वेळ कसा जातो हे कळतच नाही, त्यातच करिअर करणं हे यश आहे. स्वतः कायम खुश राहून सतत इतरांना उपयोगी ठरतो आणि अभिमान रहित सात्विकता जोपासतो तो यशस्वी. त्यामुळे ही जी भारतीय व्याख्या यशाची ती खूप महत्वाची आहे आणि ती समजणं आवश्यक आहे. यश ही प्रक्रिया आहे, ही एक प्रोसेस आहे. यश केवळ घटना नाहीये. पाश्चात्य विचारसरणीमध्ये यश ही घटना आहे, भारतीय विचारसरणीमध्ये यश ही प्रक्रिया आहे. यश हा प्रवास आहे, शेवटचा थांबा नाही. यश ही घटना जर असेल तर ती क्षणिक असणार, क्षणापुरता आनंद देणार आणि नंतर मात्र भूतकाळात रममाण व्हायला भाग पाडणार. राह और मंजिल एक ही है. मार्गक्रमणात आनंद नसेल तर ध्येय प्राप्तीनंतर सुद्धा आनंद मिळणार नाही आणि मिळालाच तर तो क्षणभंगूर असणार. काम करतानाचा आनंद हेच यश आहे. काम आणि त्यातून मिळणारा आनंद हा रोखीचा व्यवहार असतो, उधारीचा नाही. हे समज हा खूप आवश्यक आहे. आता करोना काळामध्ये यशाचा काय अर्थ आपण घेतला पाहिजे बघा. जो जास्तीत जास्त आत्मनिर्भर तो यशस्वी, जो स्वयं अध्ययन करतो तो यशस्वी, जो इंटरनेटचा सदुपयोग करतो, या इंटरनेटचा जो सदुपयोग करतो तो यशस्वी, जो नियमित योगासन आणि प्राणायाम करतो तो यशस्वी, जो सोशल डिस्टन्सिंग पाळतो, मास्क वापरतो, साबणाने हात धुतो, जो समतोल आहार घेतो, दिवसातून 3 वेळा गरम पाण्याची वाफ घेतो, उपलब्ध वेळेचा परिपूर्ण उपयोग, जो काय वेळ उपलब्ध आहे त्याचा परिपूर्ण उपयोग, आपलं ज्ञान, कौशल्य, छंद, उत्पन्न आणि आपला आणि इतरांचा उत्साह वाढवण्यासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी जो करतो तो यशस्वी. निसर्गानुकूल जीवन पद्धत अवलंबणारा, निसर्गानुकूल जीवन पद्धत अवलंबणारा, योग्य आर्थिक नियोजन करणारा, संतुष्ट मनोवृत्तीचा, प्रयत्नशील व्यक्ती यशस्वी. आता बघा,
करोना काळामध्ये प्रिव्हेन्शन इज द क्युअर असं झालेलं आहे. प्रिव्हेन्शन इज द क्युअर. आणि हे सगळ्याच बाबतीत लागू आहे खरं तर. ऍडिक्शनच्या बाबत सुद्धा प्रिव्हेन्शन इज द क्युअर. कुठल्याही गोष्टीचं ऍडिक्शन, मग दारूचं ऍडिक्शन असो, तंबाखूचं ऍडिक्शन असो, पैसे कमवण्याचं ऍडिक्शन असो, दुसऱ्याला फसवण्याचं ऍडिक्शन असो, हे सगळं ऍडिक्शन जे आहे हे दूर करण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे प्रिव्हेन्शन इज द क्युअर. प्रतिबंध हाच उपाय आहे. एकदा त्याला बळी पडलं नंतर त्यातून बाहेर पडणं जड जातं. आणि त्यामुळे करोनासाठी यश म्हणजे प्रिव्हेन्शन इज द क्युअर असं आहे. आता यशस्वी झालेला माणूस जो आहे ते कसं बघा, 3 पातळ्यांचं एक स्टेज असतं. ज्याला गोल्ड मेडल मिळतो तो वरच्या पातळीवर उभा असतो, ज्याला सिल्वर मिळतो तो मधल्या, आणि ज्याला ब्रॉन्झ मिळतो तो खालच्या. पण याच्या खाली आणखीन बऱ्याच पातळ्या असतात. बाहेर दिसताना या 3च लेवल्स दिसतात, पण त्याच्या खाली एक इच्छाशक्ती असते, पॅशन असते, फोकस असतो. हे यश मिळवणाऱ्यांचा त्यांचं ट्रेनिंग असतं, त्यांनी बरेचदा फेल्युअर सहन केलेलं असतं, हार्डवर्क असतं, त्यांचं ब्लड स्वेट आणि त्यांचे टीयर्स म्हणजे त्यांचं रक्त, घाम आणि अश्रू हे गळलेले असतात, पेशन्स असतो. वर दिसायला फक्त या 3 स्टेजेस दिसतात, त्याच्या खाली भरपूर मोठ्या गोष्टी असतात. प्लॅनिंग असतं, करेज असतं, व्हिजन असतं, फीडबॅक घेतलेला असतो, लेट नाईट काम केलेलं असतं, अर्ली मॉर्निंग काम केलेलं असतं. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या यशाचे आधार असतात. बऱ्याच वेळेला यश दिसलं तरच ते यश असतं असं नाहीये. सक्सेस इज नॉट ऑलवेज व्हॉट यू सी. जसं एखादं गाजराचं झाड आहे, तर गाजराचं झाडाला वरती पाला असतो आणि खाली गाजर असते. जेव्हा वरचा पाला सुकतो तेव्हा खालचं गाजर मोठं होतं, जे दिसत नाही, पण ते यश असतं. जे दिसत नाही ते यश असू शकतं, जे केवळ दिसतं तेच यश असतं असं नाही. आता हे यश मिळवायचं असेल, हे यश संपादन करायचं असेल, तर ते कशा प्रकारे संपादन करावं, त्याची काय मॉडेल्स आहेत, त्याच्याविषयी आपण विचार करूया. बघा, मी पहिलं मॉडेल जे डिस्कस करतो की यश मिळवण्यासाठी यशाचं एकात्मिक प्रारूप, होलिस्टिक मॉडेल ऑफ सक्सेस. एकात्मिक विचार केला तरच आपल्याला यश मिळू शकतं. पृथक पृथक विचार केला तर यश मिळू शकत नाही. प्रामुख्याने संपत्तीचा जर आपण विचार केला तर संपत्ती जास्त मिळाली म्हणजे आपण यशस्वी झालो असं समजलं जातं. परंतु प्रत्यक्षात संपत्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा अपूर्ण आहे आणि त्यामुळेच आपण जीवनामध्ये कदाचित पैसे अधिक मिळवू शकतो पण समाधानी राहत नाही, आनंदी राहत नाही. ह्याचं कारण असं आहे की आपण जीवनाचा पूर्ण 360 डिग्री, पूर्ण 100% विचार करत नाही. आता संपत्तीचा सुद्धा जर पूर्ण विचार केला तर बघा तुम्ही, संपत्ती 100% जी आहे त्याचे आपण 8 भाग पाडू शकतो. पहिला भाग आहे मॉनेटरी वेल्थ, म्हणजे आर्थिक संपत्ती. आता खरं 8 भाग जर सारखे पाडले तर 360 डिग्री पैकी 45 डिग्री महत्व हे मॉनेटरी वेल्थला द्यायला पाहिजे. म्हणजे 100%चा जर विचार केला तर 12.5% महत्व आपण आर्थिक संपत्तीला द्यायला पाहिजे. परंतु आर्थिक संपत्तीबरोबर इतरही काही संपत्ती असते, ह्याची आपल्याला जाणीवच नाही. ही जाणीव लहानपणापासून करून दिलेली नाही, कारण भारतीय तत्वज्ञानाच्या आधारावर आपलं शिक्षण आधारलेलं नाहीये. त्यामुळे ही अडचण आहे. बघा, कोणकोणत्या प्रकारच्या संपत्ती आपल्या आयुष्यात असतात. तर पहिला मॉनेटरी वेल्थ म्हणजे आर्थिक संपत्ती. दुसरी हेल्थ इज वेल्थ, आरोग्य संपत्ती. नॉलेज इज वेल्थ, स्किल, ॲडव्हेंचर, हॉबी इज वेल्थ. आपलं ज्ञान, कौशल्य, साहस आणि छंद ही सुद्धा फार महान मोठी संपत्ती आहे. फॅमिली वेल्थ, ज्याला आपण रेकग्नाइजच करत नाही. कुटुंब संपत्ती ही फार महान संपत्ती आहे. करिअर वेल्थ, आपली कारकीर्द ही एक मोठी संपत्ती आहे. जनरॉसिटी वेल्थ म्हणजे दातृत्व संपत्ती, दान देणं ही एक फार मोठी संपत्ती आहे. मनाचा मोठेपणा, मन विशाल असणं ही मोठी संपत्ती आहे. स्पिरिच्युअल वेल्थ, इनर वेल्थ, आध्यात्मिक संपत्ती ही एक मोठी संपत्ती आहे. इम्पॅक्ट वेल्थ, प्रभाव संपत्ती, आपला काय प्रभाव समाजावर पडतोय त्यानुसार आपण प्रभाव संपत्ती कमावू शकतो. तर अशा प्रकारे हे सगळे 8 प्रकारची संपत्ती आहे आणि सगळ्याला सारखं महत्व दिलं पाहिजे. म्हणजे जर आयुष्य 360 डिग्री असेल तर या 360 डिग्रीमध्ये आर्थिक संपत्ती केवळ 45% आहे.
45 डिग्री आहे, 100% गृहीत धरलं तर 12.5% आहे. आणि त्यामुळे आर्थिक संपत्तीला अति महत्व देऊन आपण अपयशी होत असतो. आता आर्थिक संपत्तीला आपण किती महत्व देतो, तर याबाबत पैशाबाबत समाजाच्या धारणा काय आहेत, काही म्हणी समाजाने तयार केल्या, त्यातून त्या धारणा आपल्याला स्पष्ट होऊ शकतील. एक म्हण अशी आहे की माल है तो ताल है, पैसा मेहरबान तो गधा पहलवान, मनी मेक्स मेयर गो, मनी इज द गुड सर्वंट, टाइम इज मनी. बघा, टाइम इज मनी, हे मला काही कळत नाही कसं काय टाइम इज मनी होऊ शकेल, कारण दिवसात 24 तास असतात. ते वाढवता येतात का आपल्याला? नाही, कुणालाच वाढवता येत नाही. मात्र पैसे 24 रुपये मी कमवत असलो तर 25 कमावू शकतो, 40 कमावू शकतो. मला पैसे वाढवता येतात, वेळ वाढवता येत नाही. वेळ वाढवता येत नाही आणि त्यामुळे पैसे हा कधीच टाइम होऊ शकत नाही. कॅश इज किंग, बघा अशी म्हणे अजून. पैसा पेड़ पर नहीं लगता, पैसा गाठ का यार साथ का, पैसे के सब यार, पैसे पैसे को तरसना. हे सगळ्या ज्या म्हणी तयार झाल्यात या आपण पैशाला अतिरिक्त महत्व दिलंय आणि त्यामुळे तयार झालाय. ना बीबी ना बच्चा, ना बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपया, थोड़ी सी तू लिफ्ट करा दे, बंगला गाड़ी कार दिला दे, एक नहीं 2-4 दिला दे, दुनिया की सैर करा दे. बघा हे काय दिसतंय यातून सगळं? पैशाला महत्व देणं हेच दिसतंय. अगदी प्रेमाच्या बाबतीत सुद्धा प्रेमापेक्षा बऱ्याचदा पैसा वरचढ ठरतोय. चांदी की दीवार ना तोडी, प्यार भरा दिल तोड़ दिया, एक धनवान की बेटी ने निर्धन का दामन छोड़ दिया. म्हणजे बघा हे पैशाला हे अति महत्व देणं, यातून आपल्याला अपयश येतं. आपण महत्व कशाला दिलं पाहिजे, तर फिटनेस इज वेल्थ, हेल्थ इज वेल्थ. आपलं आरोग्य ही फार मोठी संपत्ती आहे. आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, रेस्पिरेशन सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, स्केलेटन सिस्टीम आहे म्हणजे हाडांची सिस्टीम आहे, मस्क्युलर सिस्टीम आहे, स्नायूंची सिस्टीम आहे. या सगळ्यांच्या पोषणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ते जो रोज करतो तो यशस्वी. मग आता सर्क्युलेटरी सिस्टीमसाठी आपलं रक्ताभिसरण चांगलं व्हावं यासाठी जॉगिंग, मसाज रोज करण्याची गरज आहे. नर्वस सिस्टीम चांगली होण्यासाठी रोज ध्यान करण्याची गरज आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम उत्तम होण्यासाठी रोज प्राणायामाची आवश्यकता आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहावी म्हणून आपण योग्य ते भोजन घेतलं पाहिजे, सात्विक भोजन घेतलं पाहिजे. आपण जे फास्ट फूड खातो, जे बेकरी प्रॉडक्ट्स खातो, जे पॅक्ड फूड्स खातो की ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, ज्याच्यामध्ये फ्लेवर्स असतात, ज्याच्यामध्ये कलर्स असतात की जे आपल्या शरीराला हानिकारक असतात. आपण नॅचरल फूड घेतलं पाहिजे, नैसर्गिक आहार. तो रिजनल असला पाहिजे, सीझनल असला पाहिजे आणि ओरिजिनल असला पाहिजे. असा आहार घेणं. आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ही स्वच्छ ठेवणं. स्वच्छतेचं महत्व तर अपरिमित आहे, पण हे अंतर्गत स्वच्छता, डायजेस्टिव्ह सिस्टीमची स्वच्छता खूप महत्वाची आहे. त्यासाठी वमन, विरेचन आणि बस्ती म्हणजे एनिमा हे खूप आवश्यक आहे. हे जर आपण करत असलो तर आपण यशस्वी होणार आहे. स्केलेटन सिस्टीम आपली हाडं मजबूत व्हावी यासाठी रोज सूर्यस्नान घेणं, कोवळ्या उन्हामध्ये बसणं, सूर्यदर्शन, सन गेझिंग. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हापासून तो जोपर्यंत लाल बुंद आहे तोपर्यंत त्याकडे एकटक नजरेने पाहणं, सन गेझिंग, दॅट इज ऑल्सो हेल्पफुल. मस्क्युलर सिस्टीम चांगली व्हावी यासाठी वॉर्मअप गरजेचे आहे, सूर्यनमस्कार गरजेचे आहे, वेगवेगळी आसनं आवश्यक आहेत. तर असं हे जर सगळं आपण करू शकलो तर आपण आरोग्याला संपत्ती मानतो असं होऊ शकेल. आणि त्यामुळे आरोग्य संपत्तीला सुद्धा तेवढंच महत्व दिलं पाहिजे की जेवढं आपण हे आर्थिक संपत्तीला देतो. त्याचप्रमाणे जेवढं महत्व आपण आर्थिक संपत्तीला देतो, आरोग्य संपत्तीला द्यायला पाहिजे तेवढंच महत्व आपण नॉलेज, स्किल, ॲडव्हेंचर आणि हेल्थ या सगळ्यांना देण्याची खूप आवश्यकता आहे. ज्ञान ही संपत्ती आहे, कौशल्य ही एक मोठी संपत्ती आहे, साहस ही सुद्धा संपत्ती आहे. ज्यांच्याकडे ज्ञान आणि कौशल्य ह्या दोन संपत्ती असतात ते नोकरी करतात, आणि ज्यांच्याकडे ज्ञान, कौशल्य त्यासोबत साहस संपत्ती सुद्धा असते ते उद्योजक बनतात. छंद ही सुद्धा एक उपयुक्त संपत्ती आहे. हॉबीज आर माइंड स्टॅबिलायझर्स, हॉबीज आर मूड एलिव्हेटर्स.
हॉबीज आर मूड एलिव्हेटर्स, आणि त्यामुळे हे छंद प्रत्येकाला असणं, त्यासाठी वेळ देणं हे आवश्यक आहे. यानंतरची चौथी सगळ्यात महत्वाची संपत्ती, म्हणजे सगळ्यात महत्वाची इक्वल महत्वाची संपत्ती, ती म्हणजे कुटुंब संपत्ती. जेव्हा तुमचं कौटुंबिक आयुष्य सुखी असतं तेव्हा तुमच्याकडे कुटुंब संपत्ती असते. आनंदी कुटुंब हे धनवान कुटुंब असतं, हे यशस्वी कुटुंब असतं. काही वेळेला परिस्थितीमुळे माणसं विभक्त होतात, नवरा बायको मुलगा मुलगी एवढं चौकोनी कुटुंब राहतं, पण तरी सुद्धा नाती मजबूत असली पाहिजेत, तरच आपण कुटुंब संपत्तीचे धनी असू शकतो. आपले आई वडील, काका काकू, आत्या आतोबा, मामा मामी, मावशी मावसे, भाऊ बहिणी, चुलत भाऊ चुलत बहिणी, आत्ते भाऊ आत्ते बहिणी, मामे भाऊ मामे बहिणी, मावस भाऊ मावस बहिणी, दादा दादी, नाना नानी, शेजारी, सर्व मानलेली नाती, मित्र, सहकारी, सर्व नातेवाईकांवर विशुद्ध प्रेम करणारं कुटुंब ही फार मोठी संपत्ती आहे. बघा, जेव्हा रामाने रावणाचा वध केला आणि रावण हा त्या रामाच्या बाणामुळे खाली पडला, तेव्हा रावणाच्या भोवती सर्वजण गोळा झाले आणि रावण म्हणाला रामाला, हे रामा, तुझ्याशी थोडं बोलतो. असं आहे की तुझ्यापेक्षा मी वयाने मोठा आहे, तुझ्यापेक्षा मी ज्ञानाने सुद्धा मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझं सैन्य मोठं होतं, तू तर काय हे माकड घेऊन आलास. तुझ्यापेक्षा माझी लंका आर्थिकदृष्ट्या सक्षम होती, सर्वच बाबतीत मी तुझ्यापेक्षा वरचढ होतो, पण तरी सुद्धा माझा पराभव झाला आणि तुझा विजय झाला. याचं एकमेव कारण म्हणजे माझा भाऊ माझ्या सोबत नव्हता आणि तुझा भाऊ लक्ष्मण तुझ्या सोबत होता. जेव्हा कुटुंब एकसंध असतं तेव्हाच आपण यशस्वी होऊ शकतो. जेव्हा कुटुंबामध्ये फाटाफूट असते तेव्हा ते यशस्वी होऊ शकत नाही. मोठी आणखीन संपत्ती जी आहे ती म्हणजे औदार्य संपत्ती. उदारता, मनाचा मोठेपणा ही महान संपत्ती आहे. आज आपल्याला काय दिसतं समाजामध्ये, तर गरीब शेतकरी पैसे नसल्यामुळे आत्महत्या करतो. त्याला कर्ज फेडता येत नाही, पैसे नाही आहेत आणि त्यामुळे तो आत्महत्या करतो. केवळ पैशाला संपत्ती मानल्यामुळे तो आत्महत्या करतो. त्याने कुटुंब संपत्ती मानली असती, त्याने त्याच्याजवळ छंद संपत्ती असती, त्याच्याजवळ ज्ञान संपत्ती असती, तर तो कदाचित आत्महत्या त्याने केली नसती. आणि श्रीमंत जे लोक आहेत, बरीच नावं तुम्हालाही माहिती आहेत, जे कर्जाची परतफेड न करता देश सोडून पळून जातात. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे औदार्य, दानत, दारिद्र्य. दौलत आणि दानत यामध्ये फारकत होते. देण्याची इच्छा असेल तर येण्याची व्यवस्था आपोआप होते. हे जर लहानपणापासून शिकवलं तर निश्चितपणे आपण यशस्वी होऊ शकतो. दौलत सोबतच दानत ही सुद्धा फार मोठी संपत्ती आहे. पुढे आत्मिक संपत्ती म्हणजे सकारात्मक मनोभाव, उच्च आत्मसन्मान, संतुलित मन, आत्मशांती ही अमूल्य संपत्ती अमर्याद आहे आणि ती आपल्या अंतरी आहे. जेव्हा आपण या संपत्तीत गुंतवणूक करतो तेव्हा आपण आध्यात्मिक दृष्ट्या श्रीमंत होतो. तेव्हा आध्यात्मिक श्रीमंती ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. शेवटी आठवी जी संपत्ती आहे, प्रभाव संपत्ती. तुम्ही या पृथ्वी तलावर आल्याने हे जग अधिक चांगलं झालं, तुम्ही या पृथ्वी तलावर आल्याने हे जग अधिक चांगलं झालं असं कोणी म्हणत असेल तर तुम्ही प्रभाव संपत्ती कमवली आहे. ही प्रभाव संपत्ती जिवंतपणे निर्माण होते आणि मृत्यू नंतरही जिवंत राहते. बघा, गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्ध इसवी सन पूर्व 563 ते 483 हा त्यांचा काळ आहे. म्हणजे या 2600 वर्षापूर्वी गौतम बुद्ध होऊन गेले आणि त्यांचा प्रभाव अजूनही आहे आणि तो वाढतोय. म्हणजे काय आहे, काहीतरी मेकिंग द डिफरन्स, तुमच्यामध्ये बदल करण्याचा, तुमच्यावर प्रभाव टाकण्याची शक्ती गांधीजींकडे होती, वल्लभभाई पटेलांकडे होती. त्यांनी प्रचंड प्रभाव संपत्ती कमावली. आज गांधीजींचे पुतळे हे जगातल्या सगळ्या मोठ्या देशांमध्ये अगदी मुख्य स्क्वेअर वरती आहे, मुख्य चौकामध्ये आहे. आणि तिथे जागेचा भाव पाहाल तर तो हजारो रुपये प्रति स्क्वेअर फूट, हजारो डॉलर्स प्रति स्क्वेअर फूट असू शकतो.
अशा ठिकाणी ह्या व्यक्तीचा पुतळा आहे आणि त्याच्या प्रभावाखाली जग आहे. केवढी मोठी प्रभाव संपत्ती या व्यक्तीने कमावलेली आहे. आज जगात सगळ्यात उंच पुतळा हा वल्लभभाई पटेलांचा आहे. आणि त्याच्यामुळे प्रभाव संपत्ती ही मृत्यूनंतरही जिवंत राहते आणि ती खूप मौल्यवान आहे आणि ती आपण जिवंत असतानाच कमवावी लागते, हे समजणं खूप आवश्यक आहे. म्हणजे ह्या सगळ्या 8 प्रकारच्या संपत्तींना जर आपण समान महत्व दिलं आणि केवळ आपण आर्थिक संपत्तीवरती कॉन्सन्ट्रेट केलं नाही, या सगळ्या संपत्तींना सारखं महत्व दिलं, तर आपण यश मिळवू शकतो. हा यश मिळवण्याचा उत्तम फॉर्म्युला आहे. बिल गेट्सचं म्हणणं असं आहे की इफ यू आर बॉर्न पुअर इट इज नॉट युअर मिस्टेक, बट इफ यू डाय पुअर इट इज युअर मिस्टेक. जन्म झाला तो गरिबीत झाला तर ती काही तुमची चूक नाहीये, पण मरताना जर तुम्ही गरीब असाल, या 8ही प्रकारची संपत्ती तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही चूक करत आहात. यू हॅव मेड मिस्टेक. रिलेशनल मॉडेल ऑफ सक्सेस हा पुढचा मॉडेल आहे. आपण आता होलिस्टिक मॉडेल ऑफ सक्सेस पाहिलं. रिलेशनल मॉडेल ऑफ सक्सेस, यशाचं पारस्परिक संबंध प्रारूप. यशाचं पारस्परिक संबंध प्रारूप म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी आपण असं मानत आलो आतापर्यंत की फोकस्ड ऑन इंडिव्हिज्युअल ड्रायव्हर्स ऑफ सक्सेस. इंडिव्हिज्युअल ड्रायव्हर्स ऑफ सक्सेस व्यक्तीच्या चांगल्या पॅशनमुळे, हार्ड वर्कमुळे, स्मार्ट वर्कमुळे, टॅलेंटमुळे, लकमुळे तो व्यक्ती यशस्वी होतो असं आपण मानत आलो. बट टुडे सक्सेस इज इन्क्रीजिंगली डिपेंडंट ऑन हाऊ वी इंटरॅक्ट विथ अदर्स. पण आज मात्र सक्सेस हे आपण समोरच्याशी कसं वागतो, आपसातले रिलेशन्स कसे आहेत यावरती अवलंबून असतं. देर आर 3 रेसिप्रॉसिटी टाइप्स. परस्पर वागण्याचे 3 घटक आहेत. In this interaction, most people operate as either takers or matchers or givers. Takers strive to get as much as possible from others. घेणारे दुसऱ्याकडून जेवढं जास्तीत जास्त घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करतात. मॅचर्स एम टू ट्रेड इव्हनली. जे मॅचर्स असतात ते जेवढं दिलं तेवढं घेतलं असं साधारण त्यांचं वृत्ती असते. अँड गिव्हर्स are the rare breed of people who contribute others without expecting anything in return. ते दुसऱ्याला काहीतरी देत असतात पण त्यामध्ये आपल्याला काही मिळवण्याची अपेक्षा नसते. असे हे रेअर म्हणजे दुर्मिळ अशा प्रकारचे काही लोक आहेत. आता जर आपण या तिघांमध्ये स्पर्धा लावली तर टॉपवर गोल्ड मेडलिस्ट कोण येईल, सिल्वर मेडलिस्ट कोण राहील आणि ब्रॉन्झ मेडलिस्ट कोण राहील. म्हणजे तिघ जण आहेत ना, गिव्हर, मॅचर आणि टेकर. याच्यामध्ये तिघांमध्ये प्रथम क्रमांकावर कोण येईल असं जर आपण पाहिलं तर नॉर्मली लोक म्हणतील की बा जे घेणारे आहेत तेच टॉपवर येतील, पण तसं नाहीये. आपण समजा एक ग्राफ काढला, एक्स ऍक्सिस वरती दुसऱ्यांचे हितसंबंध जोपासणे, इतरांचे हितसंबंध जोपासणे, आपल्या परिचितांचे, समोरच्यांचे, मानवतेचे हितसंबंध जोपासणे, हा एक्स ऍक्सिस वर घेतला. आणि वाय ऍक्सिस व्हर्टिकल ऍक्सिस जो आहे त्यावरती स्वतःच हित जोपासणे असं जर आपण घेतलं तर लो सेल्फ इंटरेस्ट आणि लो अदर्स इंटरेस्ट असा जो पहिला क्वाड्रंट तयार होईल त्याला ॲपॅथेटिक पीपल असं म्हणतात. म्हणजे स्वतःतही रस नाही आणि इतरातही रस नाही असे ॲपॅथेटिक लोक जे आहेत ते समजा 10% असू शकतील. आता इतरांमध्ये खूप रस घेतात, स्वतःत फारसा रस घेतच नाही असे जे आहेत ते म्हणजे एक्स ऍक्सिस वरती उजव्या बाजूला जो क्वाड्रंट तयार होईल त्यामध्ये सेल्फलेस पीपल, सेल्फ सॅटिस्फाईंग गिव्हर्स असे ते लोक येऊ शकतील. तेही खूप कमी असतात. संत मंडळी त्याच्यात येऊ शकतात, खरी संत मंडळी त्यात येऊ शकतात. आता वाय ऍक्सिस वरती वरच्या बाजूला सेल्फ इंटरेस्ट जास्त जोपासणारे आणि इतरांच्या इंटरेस्टकडे दुर्लक्ष करणारे असेच लोक जास्त आहेत. 80% जनता हे सेल्फिश टेकर्स या क्वाड्रंट मध्ये येऊ शकते. परंतु हा जो चौथा क्वाड्रंट आहे की ज्याच्यामध्ये सेल्फ इंटरेस्ट पण हाय आहे आणि अदर्स इंटरेस्ट पण हाय आहे, असा हा जो वरच्या बाजूचा उजवीकडचा क्वाड्रंट तयार होईल त्याच्यामध्ये अदरिश सक्सेसफुल गिव्हर्स असे लोक असतात आणि हे फक्त साधारण 5% असतात. 80% जनता सेल्फिश असते. आणि त्यामुळे आपल्याला या सेल्फिश कडून जनतेला आदरिश करायचंय आणि असं केलं तर आपण यशस्वी होऊ शकतो. बरेचसे जण असं गृहीत धरतात
की सेल्फ इंटरेस्ट आणि कन्सर्न फॉर अदर्स हे एकमेकाच्या विरुद्ध आहे, पण तसं ते नाही हे समजून घेण्याची गरज आहे. गिव्हिंग विदाउट एक्सपेक्टेशन, गिव्हिंग विदाउट एक्सपेक्टेशन इज इक्वल टू रिसिव्हिंग विदाउट लिमिटेशन, इज इक्वल टू रिसिव्हिंग विदाउट लिमिटेशन. पुन्हा एकदा सांगतो, फॉर्म्युला काय महत्वाचा फॉर्म्युला आहे, हे इक्वेशन फार महत्वाचं आहे आणि हे इक्वेशन ज्याला कळलं तो यशस्वी होऊ शकतो. गिव्हिंग विदाउट एक्सपेक्टेशन इज इक्वल टू रिसिव्हिंग विदाउट लिमिटेशन. हा फॉर्म्युला मनामध्ये बसवण्याची खूप गरज आहे. आणि मग हे सगळं पाहिल्यावरती आपल्या लक्षात येतं की जो गिव्हर आहे हा टॉपवर येणार आहे, मॅचर 2 नंबरवर येणार आहे, आणि टेकर जो आहे ना त्याला ब्रॉन्झ मेडल सुद्धा मिळणार नाही. तो त्या स्पर्धेतच असणार नाही. जो केवळ टेकर आहे तो कधीही स्पर्धेत असणार नाही, केवळ स्वार्थी आहे तो कधीही स्पर्धेत असणार नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीतेमधल्या 3ऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे की बा स्वतःला जगायचं आहे, स्वला जगायचं आहे, पण सर्वसाठी जगायचं आहे. स्वला जगायचं आहे आणि सर्वसाठी जगायचं आहे. हा फॉर्म्युला जो अंमलात आणतो रिलेशनशिप मध्ये तो यशस्वी होऊ शकतो. पुढचं जे मॉडेल आहे, 3रं मॉडेल यश मिळवण्याचं, ते यशप्राप्तीचं अनुभवजन्य प्रारूप. अनुभवजन्य, प्रत्यक्ष काम करून, प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपण यशस्वी होऊ शकतो. केवळ विचार करून आपण यशस्वी होणार नाही, प्रत्यक्ष काम करून यशस्वी होणार आहे. आधी ऑब्झर्व करा, मग ते सगळं जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यानुसार जे त्याच्यातून आपले रिझल्ट इंडक्ट करा, त्याचं समरी तयार करा, टेस्टिंग करा, इव्हॅल्युएशन करा आणि अंमलात आणा. आणि अंमलात आणलं की माणूस यशस्वी होतो. हे तसं प्रॅग्मॅटिक मॉडेल ऑफ सक्सेस असं सुद्धा याला म्हणता येईल. यशप्राप्तीचं हे अनुभवजन्य प्रारूप आहे. हे कसं असतं, सुरुवातीला आय डू नॉट हॅव इट असं आपण म्हणतो, माझ्याजवळ हे नाहीये. नंतर मग म्हणत येते आय कॅनॉट डू इट, मला हे काही करता येणार नाही. नंतर मग विचार बदलतो आणि असं म्हणत येते की आय वॉन्ट टू डू इट, मला हे करायचं आहे. मग प्रश्न येतो हाऊ कॅन आय डू इट, मी ते कसं करेन. मग विचार येतो आय विल ट्राय टू डू इट. मग होतं आय कॅन डू इट, आणि नंतर शेवटी होतं आय डिड इट, म्हणजे आय हॅव वन इट, मी जिंकलेलं आहे. यश मिळवण्याच्या ह्या पायऱ्या असू शकतात. द गोल्डन वर्ड फॉर सक्सेस सीकर्स इज ट्राय, TRY, ट्राय इज द गोल्डन वर्ड फॉर सक्सेस सीकर्स. ज्याला यश मिळवायचं आहे त्याच्यासाठी ट्राय हा शब्द हा सुवर्ण शब्द आहे. प्रयत्न करा, मग तुम्ही कदाचित फेल व्हाल, पुन्हा ट्राय करा, पुन्हा फेल व्हाल, पुन्हा ट्राय करा, मग कदाचित सक्सेस मिळेल, किंवा पुन्हा एकदा फेल व्हाल आणि मग सक्सेस मिळेल. ट्राय, फेल, ट्राय अगेन अँड सक्सेस, हा जो फॉर्म्युला आहे हा सुद्धा आपल्याला यश देऊ शकतो. पुढचं जे मॉडेल आहे यशाचं, स्पिरिच्युअल मॉडेल ऑफ सक्सेस. स्पिरिच्युअल म्हणजे यशाचं आध्यात्मिक प्रारूप. आता अध्यात्म हा शब्द उच्चारला की बऱ्याच जणांना असं वाटतं की बापरे हे काय आहे, हे कठीण आहे, हे गूढ गंभीर आहे, हे काही आपल्या बसची बात नाही आहे, हे म्हातारपणी करायचा उद्योग आहे, हे अनाकलनीय आहे, अशा प्रकारची काही समज हे आपल्यामध्ये तयार झालेले आहे. प्रत्यक्षामध्ये आध्यात्मिक होणं, आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होणं म्हणजे दरिद्री राहणं नव्हे. दारिद्र्य आणि अध्यात्म हे खरं एकमेकाच्या विरुद्ध आहे. आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होणं म्हणजे दरिद्री राहणं नव्हे. अध्यात्म ही म्हातारपणी करावयाची साधना नव्हे. अध्यात्म ही गूढ अनाकलनीय साधना नाही. आध्यात्मिक होण्यासाठी हिमालयात, जंगलात जाण्याची आवश्यकता नाही. आध्यात्मिक होण्यासाठी संन्यास घेण्याची गरज नाही. आध्यात्मिक होण्यासाठी ठराविक कपडे परिधान करण्याची, दाढी ठेवण्याची, शेंडी ठेवण्याची, उपवास करण्याची, रोजे ठेवण्याची अजिबात गरज नाही. आध्यात्मिक होण्यासाठी आपले शिक्षण, खेळ, नोकरी, व्यवसाय, घर सोडण्याची गरज नाही. मला वाटतं बरेचसे गैरसमज जे आहेत ते दूर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे अध्यात्म हा बालपणापासून जोपासायचा विषय आहे. अध्यात्म ही साधी, सोपी, सरळ, सतत आचरणात आणण्याची साधना आहे. ही आचरणात आणण्याची गोष्ट आहे. अध्यात्म ही तसं खरं तर बोलण्याची गोष्ट नाही आहे, ती आचरणात आणण्याची गोष्ट आहे. अध्यात्मात प्रगती झाल्यास एकाग्रता वाढते, कमी वेळात जास्त अभ्यास होतो, कमी वेळात जास्त काम होतं, विषयाचं आकलन होतं आणि विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत गुण वाढतात.
आणि प्रोफेशनलसाठी कामाचा दर्जा उंचावतो. अध्यात्मात प्रगती झाल्यास ताणतणाव कमी होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, प्रकृती सुधारते, मन शांत राहते, सृजनशीलता वाढते, ऊर्जा चैतन्य वाढते, थकवा कमी होतो, जेवण संतुलित होतं, छंद जोपासायला वेळ मिळतो. हे सगळं अध्यात्मामुळे शक्य होतं. अध्यात्मात प्रगत व्यक्तीस योग्य मार्गाने पैसे मिळवणे आणि उचित ठिकाणी खर्च करण्याची कला आत्मसात होते. जो अध्यात्मात प्रगती केलेला माणूस आहे, अध्यात्मात प्रगती केलेल्या माणसाला योग्य मार्गाने पैसे मिळवता येतात आणि उचित ठिकाणी ते कसे खर्च करावे याची कला त्याला आत्मसात होते. आता हे अध्यात्म काय नक्की? तर बघा, कृतज्ञता, आनंद, आपुलकी, उत्साह, चैतन्य, विश्वास, भक्ती, उत्सुकता, आशा, समाधान, भरवसा, सौहार्द, सहज सदानंद म्हणजे ब्लिस, इंग्रजीत त्याला ब्लिस शब्द आहे, तृप्तता, कौतुक, काळजी घेणे, शांती, सहजता, समता, करुणा, संतोष, निरागसता, कुतूहल, सामंजस्य, पावित्र्य, मोकळेपणा, प्रसन्नता अशा तरल भावनांचं असणं म्हणजे अध्यात्म. यात वेळेची गती वाढते. बघा, तुम्ही आनंदात असाल तर वेळ कसा जातो हे कळतच नाही. या सगळ्या ज्या भावना आम्ही आतापर्यंत सांगितल्या, या सगळ्या तरल भावना आहेत. यांची फ्रिक्वेन्सी 350-400 पर सेकंड पेक्षा जास्त असते. आणि अशा भावना असणं म्हणजे अध्यात्मात असणं. या उलट कंटाळवाणेपणा, उद्वेग, चिंता, क्लेश, द्वेष, हव्यास, असूया, अपराधीपणा, गुलामी, संशय, क्रोध, संताप, चीड, अहंकार, झिडकारणे, संकोच, फाजील लाड, निराशा, वीट येणे, नकोसे होणे, ईर्ष्या, जलन, दुस्वास, दंभ, गुर्मी, भीती अशा जड भावनांचं नसणं म्हणजे अध्यात्म. या जड भावना आहेत, याची फ्रिक्वेन्सी 200-100च्या खाली असते पर सेकंड. आणि याच्यामध्ये वेळेची गती मंदावते. जेव्हा कंटाळवाणेपणा असतो तेव्हा वेळ जात नाही, कधी वेळ जाईल असं वाटतं. आणि त्याच्यामुळे ह्या भावना सगळ्या आता मी सांगितल्या त्या जड भावना आहेत, आणि त्या नसल्या तर आपण आध्यात्मिक आहोत असा त्याचा अर्थ होतो. बघा तुम्ही, आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी आहेत. आपल्या शरीरामध्ये मोटर न्यूरॉन या प्रकारचे सेल्स आहेत, रेड ब्लड सेल्स आहेत, व्हाईट सेल्स आहेत, बोन सेल्स आहेत, असे वेगवेगळे पेशी, वेगवेगळे सेल्स आपल्या शरीरामध्ये आहेत, आणि ते करोडो आहेत. आणि या सगळ्या ज्या असंख्य पेशी आहेत, या प्रत्येक पेशी मात्र स्वतंत्र आहेत आणि जिवंत आहेत. आपल्या शरीराबाहेर ती पेशी काढली तरी ती जिवंत राहते. आणि प्रत्येक पेशीला शरीर आहे आणि मन आहे, आणि त्या पेशी एकमेकांशी बोलतात, एकमेकांना आपली सुखदुःख सांगतात. या पेशींचे परस्परांशी संबंध आहेत. आणि जेव्हा आपण मी आता सांगितलेल्या सगळ्या जड भावना अनुभवत असतो ना, तेव्हा आपण आपोआपच त्या सगळ्या भावना आपल्या पेशींना शिकवत असतो. मग आपल्या पेशी एकमेकांवरती चिडायला लागतात, एकमेकांचा द्वेष करतात, एकमेकांची असूया करतात, एकमेकांवर संशय व्यक्त करतात. आणि मग त्यामुळे त्या पेशींचा आपसात जमत नाही, आणि मग आपण आजारी पडतो. आपल्याला आजारी पडायचं नसेल तर या सगळ्या जड भावना मनातून काढून टाकल्या पाहिजेत. अध्यात्म म्हणजे मनाची विकारमुक्ती. मन विकारमुक्त झालं म्हणजे आपण अध्यात्मात प्रगती केली असा त्याचा अर्थ होईल. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या प्रवृत्तीं धूसर होत जाणं म्हणजे अध्यात्मात प्रगती करणं. स्थायी भाव अध्यात्म है. जिसके मन में जितनी स्वच्छता होती है उसके मन में ईश्वर का प्रतिबिंब उतना ही स्पष्ट होगा और शिकायतें उतनी ही कम. मन की सफाई ये अध्यात्म की ओर पहला कदम है. बघा, मी अध्यात्माकडे जाण्याची काही पावलं तुम्हाला सांगतो. मन की सफाई ये अध्यात्म की ओर पहला कदम है. ध्यान, रोज झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकी 20 मिनिट श्वासावर लक्ष केंद्रित करणे हे अध्यात्माकडे टाकलेलं आपलं दुसरं पाऊल होऊ शकतं. मनाची स्वच्छता पहिलं पाऊल. मनाची स्वच्छता म्हणजे काय?
तर ते षड्रिपू जे आहेत ते आपल्या मनातून काढून टाकणं, सगळ्या तरल भावना मनामध्ये असू देणं आणि सगळ्या जड भावना मनातून काढून टाकणं म्हणजे मनाची स्वच्छता करणं, हा पहिला मार्ग. दुसरा मार्ग काय सांगितलं मी तुम्हाला आता, की सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी 20-20 मिनिटं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, म्हणजे मन एकाग्र होईल, आपलं मन अधिक सेन्सिटिव्ह होईल, मन जाग होईल, माइंड विल इट विल वेकअप, आपलं माइंड जाग होईल, आवर कॉन्शियसनेस विल वेकअप, आपलं मन तरल होईल, संवेदनशील होईल आणि त्यातून मग आपल्याला मनाच्या शुद्धीकडे जाणं सोपं जाईल. बघा, आणखीन एक गोष्ट सांगतो. एक समजा दोन प्राणी आहेत, एक घोडा आहे आणि उंट आहे, यांच्यामध्ये स्पर्धा लावली तर कोण जिंकेल? घोडा जिंकेल का उंट जिंकेल? तर कोणी उत्तर देईल की घोडा जिंकेल. पण ही स्पर्धा जर वाळवंटात लावली तर नाही, मग घोडा नाही जिंकणार, मग उंट जिंकेल. आता समजा या स्पर्धेमध्ये तिसरा स्पर्धकाला माकड आणि स्पर्धा लावली तर कोण जिंकेल? मग तुम्ही प्रश्न विचाराल की भाई स्पर्धा कुठे लावणार आहात? मैदानावर लावली तर घोडा जिंकेल, वाळवंटात लावली तर उंट जिंकेल आणि जंगलामध्ये स्पर्धा लावली तर माकडही जिंकेल. आता या तिघांमध्ये चौथा आला मासा आणि या चौघांमध्ये स्पर्धा लावली, तुम्ही पुन्हा विचाराल कुठे स्पर्धा घेणार आहात? मग आपण म्हटलं की पाण्यात स्पर्धा घेणार तर मग मासा जिंकेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येकामध्ये विजयी होण्याची क्षमता आहे आणि प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. आपला विषय कोणता याचा आत्मबोध होणं म्हणजे अध्यात्मात प्रगती होणं आहे. आपल्या आवडीचा विषय समजणं हे अध्यात्माकडे टाकलेलं तिसरं पाऊल आहे. मग हा शोध आपण स्वतःच घ्यायचा आहे की माझं मन कशात रमतं, मला काय आवडतं, काय काम करत असताना माझा वेळ कसा जातो हे मला कळतच नाही, असं जेव्हा असेल आणि ते जेव्हा आपल्याला सापडतं आणि त्यात जेव्हा आपण काम करतो तेव्हा केवळ किती पैसे मिळतात हा विषय गौण राहतो आणि आपलं मन लागतं, आपल्याला आवडतं, एक उत्कृष्ट काम आपल्या हातून घडतं आणि त्यामुळे आपण ते काम करतो आणि मग आपण अध्यात्मात प्रगती करतो. यशाचा भारतीय अर्थ समजणं आणि तो आचरणात येणं हे सुद्धा एक खूप मोठं पाऊल आहे यशाकडे टाकलेलं. म्हणजे बघा, मी तुम्हाला 4 मार्ग सांगितले. अध्यात्म अजून खूप आहे, अध्यात्म तसं छोटं नाहीये, खूप मोठं आहे. पण तरी सुद्धा 4 मार्ग मी तुम्हाला सांगितले. एक मनाची स्वच्छता, 2 ध्यान, तिसरं आत्मबोध करून घेणं आणि चौथं यशाचा भारतीय अर्थ समजणं, तो मनामध्ये मुरणं आणि आचरणात येणं. ही 4 पावलं जरी आपण टाकली तरी देखील आपण यशस्वी होऊ शकतो. आता एक 5वं मॉडेल यशाचं जे आहे, पेरेंटिंग मॉडेल ऑफ सक्सेस, यशाचं पालकत्व प्रारूप, ते पाहूया आपण. तर पेरेंटिंग इज युनिव्हर्सल. योग्य पालकत्व हा मुलांच्या यशाचा पासवर्ड होऊ शकतो. बघा बरं, योग्य पालकत्व हा मुलांच्या यशाचा पासवर्ड होऊ शकतो. आपल्याकडे कसं आहे, पालकत्वाचं कुठलंही औपचारिक शिक्षण आपल्याला मिळालेलं नसतं. माणूस ग्रॅज्युएट होतो, तो आर्ट्समध्ये होतो, मग कोणी पॉलिटिक्स घेऊन होतं, तर कोणी सोशॉलॉजी घेऊन होतं, कोणी कॉमर्स ग्रॅज्युएट होतं, अकाउंटिंग करतात ते लोक, व्यापार करतात, कोणी सायन्स ग्रॅज्युएट होतं, फिजिक्स घेऊन होतं, मॅथमॅटिक्स घेऊन होतं. पण आपल्या या शिक्षणामध्ये पालकत्वामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे असं काही शिक्षण नाही आहे. पालकत्वाचं कुठलंही एज्युकेशन, फॉर्मल एज्युकेशन आपल्याकडे दिलं जात नाही. पूर्वी काय व्हायचं की घरामध्ये एकत्र कुटुंब असायचं, आजी आजोबा, मोठे वडील, मोठे बाबा, मोठी आई, अशी सगळी माणसं असायची घरात आणि त्यामुळे आपण मोठ्या माणसांकडे पाहून कसं वागावं हे शिकून घेत होतो. पण आता विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. फक्त आई वडील आणि मुलं एवढंच असतात. त्यामुळे आई वडिलांनी कुणाकडे पाहून मुलांना शिकवावं, त्यांचं पालन पोषण करावं, कोणती काळजी घ्यावी याविषयीचं कुठलंही औपचारिक ज्ञान आपल्याला अनौपचारिकरित्या सुद्धा उपलब्ध नसतं. आणि त्यातून मग आपले जे काही गैरसमज असतात, आपले जे काही समज असतात, त्यातून आपण आपल्या मुलांना आपल्या परीने चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्यक्षात तेही चांगले होतातच असं नाही आणि आपल्यालाही समाधान मिळतच असं नाही. बघा, महाभारतामध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी, धृतराष्ट्र तर आंधळाच होता आणि त्याच्यामुळे त्याचं आपल्या
सगळ्या 100 पोरांकडे काही लक्ष नव्हतं आणि गांधारींनी सुद्धा आपल्या डोळ्याला पट्टी बांधून घेतली आणि त्यामुळे सगळा प्रश्न निर्माण झाला. आणि कौरव निर्मितीचं प्रमुख कारण हे धृतराष्ट्र आणि गांधारी, धृतराष्ट्राचा अंधपणा आणि गांधारीची पट्टी बांधणं डोळ्याला हे आहे. बघा, जेव्हा कुरुक्षेत्रावरती कौरवांची आणि पांडवांची सेना उभी होती तेव्हा अर्जुन म्हणाला की हे कृष्णा, कृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता आणि तो म्हणाला की हे कृष्णा, तू हा आपला रथ जो आहे तो दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर. मला जरा या कौरव सैन्याकडे पाहायचं आहे, कोण कोण त्यात आहेत त्याचा जायजा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग हे जे सगळं वर्णन आहे हे संजय हा जो दूत आहे धृतराष्ट्राचा, की ज्याला एक दिव्य दृष्टी संजयला प्राप्त झाली होती आणि त्याने हस्तिनापुरात बसून या कुरुक्षेत्रावरच्या घडलेल्या घटनांचं वर्णन धृतराष्ट्राला केलं. यामध्ये पहिला श्लोक जो आहे गीतेमधला तो धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धर्मक्षेत्र अशा या कुरुक्षेत्रावरती समवेता म्हणजे एकत्रित झालेले, युयुत्सवा म्हणजे युद्धाची इच्छा असणारे, मामकाहा म्हणजे माझे पुत्र, पांडवाश्चैव आणि पांडुराजाचे पुत्र, किम कुर्वत संजय हे काय करतायत, माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र. बघा, खरं तर धृतराष्ट्र राजा होता, धृतराष्ट्र राजा होता, संपत्तीची काही कमतरता नव्हती, 100 मुलं होती, त्यात ही 5 चालली नसती का? माझे 105 पुत्र आहे असं जर धृतराष्ट्राने मानलं असतं तर हे महाभारत झालंच नसतं. आणि त्यामुळे पालकत्वातली चूक ही घरोघरी महाभारत घडवते. त्यामुळे पालकत्व ही खूप मोठी गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. योग्य पालकत्व ही पाल्यांच्या यशाची चाबी आहे. बघा, मी पालकांविषयी खूप काही बोलणार नाही कारण बरेचसे विद्यार्थी सुद्धा या वेबिनार मध्ये सहभागी झालेले आहेत. मी असं म्हणू शकतो की आईची सुद्धा बघा तारेला लटकलेलीच असते, वडिलांचीही तारेवरची कसरत चालूच असते, पण दोघांनी एकमेकांवर परिपूर्ण प्रेम करावं. ऍक्सेप्ट ईच अदर 100%. जर आई वडिलांनी एकमेकांवर परिपूर्ण प्रेम केलं तर त्यांच्याकडून चांगलं पालकत्व होण्याची शक्यता फार मोठी चांगली निर्माण होते. अर्थात मी पालकांविषयी फार बोलणार नाही, पालकांविषयी मी स्वतंत्र वर्कशॉप्स घेत असतो. मुलांना मात्र मी एवढं सांगू शकेन की आई वडील जसे आहेत तसे त्यांना पूर्णपणे स्वीकारा. आई वडील जसे आहेत तसे त्यांना पूर्णपणे स्वीकारा. आई वडिलांविषयी कोणतीही तक्रार करू नका. आई वडिलांशी मोकळेपणे बोला, लपवाछपवी करू नका. आई वडिलांपासून काहीही लपवू नका, मोकळेपणे आई वडिलांशी बोला. आपल्या आई वडिलांची इतरांच्या आई वडिलांशी तुलना करू नका. आपल्या आई वडिलांची इतरांच्या आई वडिलांची तुलना कधीच करायची नाही. आपले आई वडील सर्वोत्तम. तुमच्या आई वडिलांची निवड तुमच्याच आत्म्याने केलेली आहे, त्यामुळे त्याला आता दोष देऊ नका. आई वडिलांमधील विसंवादाचा गैरफायदा घेऊ नका. काही वेळेला काय असतं, आई वडिलांमध्ये जमत नाही, काही वाद होतात, मग मात्र ही मुलं त्यांचा गैरफायदा घेतात. तसं करू नका. आई वडिलांमधील विसंवादाचा गैरफायदा घेऊ नका. आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय, आतापर्यंत मरू दिलेलं नाही, त्यांची जबाबदारी संपली. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका. त्यांनी मदत दिल्यास कृतज्ञतेने स्वीकारा. आपल्याला आपल्या प्रयत्नांनी आत्मनिर्भर व्हायचंय, आपल्याला यशस्वी व्हायचंय, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे मी या पालकत्वाचं जे मॉडेल आहे याच्यामध्ये फक्त पालक असते तर मी आणखीन बोललो असतो, परंतु विद्यार्थी सुद्धा असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाच्या टिप्स अशा मी दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे यश म्हणजे काय हे आपण पाहिलं. यशाचा पाश्चिमात्य तत्वज्ञानात काय अर्थ घेतला जातो, यशाचा लौकिक अर्थ काय आहे, आपण सामान्य लोक काय यशाचा अर्थ घेतो की ज्याच्यावर पाश्चिमात्य विचारसरणीचा खूप मोठा प्रभाव आहे, यशाचा मूळ भारतीय अर्थ काय आहे, आणि करोना काळामध्ये यश म्हणजे काय, हे 4 मुद्दे आपण पाहिले. यश म्हणजे काय हे पाहिल्यानंतर यश कसं प्राप्त करावं याची 5 मॉडेल्स आपण पाहिली. कसं यश प्राप्त करता येईल तर त्याच्यामध्ये होलिस्टिक मॉडेल ऑफ सक्सेस, रिलेशनल मॉडेल ऑफ सक्सेस, एम्पिरिकल मॉडेल ऑफ सक्सेस, स्पिरिच्युअल मॉडेल ऑफ सक्सेस आणि पेरेंटिंग मॉडेल ऑफ सक्सेस. म्हणजे थोडक्यात यशाचं एकात्मिक प्रारूप, यशाचं पारस्परिक संबंध प्रारूप, यश प्राप्तीचं अनुभवजन्य प्रारूप
यशाचं आध्यात्मिक प्रारूप आणि यशाचं पालकत्व प्रारूप, यशप्राप्तीचं पालकत्व प्रारूप, असे हे 5 मॉडेल्स आपण पाहिले. आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा कन्सेप्ट, बऱ्याचशा संकल्पना आपल्यापैकी सगळ्यांच्या थोड्या स्पष्ट झाल्या असतील. SD सीड, सुरेश दादा जैन स्कीम फॉर एज्युकेशनल अँड एंटरप्रेन्योरियल डेव्हलपमेंट, सुरेश दादा शैक्षणिक व उद्योजिक विकास योजना, ह्या योजनेचं ध्येय जे आहे ते म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व उद्योजकीय कौशल्य विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवणे, हे ध्येय साध्य करण्यासाठी जे वेबिनार सुरू केलेलं आहे त्यातलं 3रं पुष्प मी आज गुंफलं. आपल्यासमोर माझं मत जे काय आहे, यश म्हणजे काय आणि यश कसं प्राप्त करावं ते मांडलं. मला असं वाटतं की ते तुम्हाला उपयोगी ठरेल. थोड्या वेळामध्ये हा फार मोठा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी तो ऐकला, तुम्ही सगळेजण पार्टिसिपेट झालात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. SD सीडचा मी खूप आभारी आहे. SD सीडच्या सर्व संचालकांचा आभारी आहे. आणि आपल्याला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. आता आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारू शकता. आपले प्रश्न आपण विचारू शकता. आपण प्रश्न विचारण्यासाठी चॅट बॉक्स मध्ये हे दिलेलं आहे. ज्याला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी चॅट बॉक्स मध्ये विचारावेत. सर त्याचं उत्तर देतील. आणि महेश सर असतील, महेश बोर्डे. सर चॅट बॉक्स मधून सर तुम्हाला प्रश्न बघून बोलता येईल सर. बरेचसे प्रश्न आहेत. आत्मविश्वास कसा वाढवावा असा एक प्रश्न आहे. आत्मविश्वास वाढवणं म्हणजे बघा, मी तुम्हाला तेच म्हटलं की आत्मविश्वास असलाच पाहिजे, अहंकार नसला पाहिजे. अहंकार नसावा, आत्मविश्वास असावा, इगो नसावा, सेल्फ कॉन्फिडन्स असावा. म्हणजे आपल्याला हे काम करता येईल. अर्थात हा विश्वास केव्हा निर्माण होईल? जेव्हा आपण काम करू तेव्हा निर्माण होईल ना. काम करू आणि चुकू, चुकल्यानंतर ते पुन्हा करू. अडचणी काय आल्या त्या पाहू, त्यानुसार काही मार्गदर्शन घेऊ, विचारू न. स्वयं अध्ययन करायचं याचा अर्थ दुसऱ्याची मदत घ्यायची नाही असं अजिबात नाहीये. स्वयं अध्ययनाचा अर्थ आहे स्वतःच्या प्रेरणेने अभ्यास करायचा. स्वतःच्या प्रेरणेने, म्हणजे कोणी वडील सांगतायत, आई सांगतेय, शिक्षक सांगताय, मग नाईलाजाने अभ्यास करतोय, याला स्वयं अध्ययन म्हणत नाही. स्वयं अध्ययन म्हणजे स्वतःची, मला हे आवडतंय, मला हे शिकायचंय, मला हे उत्सुकता आहे, मला काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करायचंय आणि म्हणून मी ते समजावून घेतो. आणि यासाठी जेव्हा जो आपण काम करतो ना, आणि तेव्हा मग सगळे प्रयत्न आपण करू शकतो. मग आपल्या मित्राला अडचण विचारणे, आपल्या शिक्षकांना अडचण विचारणे, इंटरनेटवरती अडचणी शोधणे, अडचणींची उत्तरं शोधणे, आणि हे सगळं आपण करू शकतो. आणि हे आपण करायला लागलो की आपोआपच आपला आत्मविश्वास दृढ व्हायला लागतो. काहीच न करता आपला आत्मविश्वास वाढणार नाही. म्हणजे ट्राय करणं, नंतर मग जर ट्राय करून सुद्धा यश मिळालं नाही तर नाउमेद न होता पुन्हा सतत काम करत राहणं, हे जर आपण करत राहिलो तर आपला आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. त्याचबरोबर आत्मविश्वास वाढवण्यासाठी बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा असतात, त्याच्यात आपण सहभागी होऊ शकतो. काही चांगली पुस्तकं आहेत, ती पुस्तकं आपण वाचू शकतो, त्यातून आपला आत्मविश्वास दुणावू शकतो. तसंच बघा, तुम्ही खूप मोठे लोक जे होऊन गेले, जसं बाबासाहेब आंबेडकर आहेत, तर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जर आपण वाचलं तर लक्षात येईल आपल्या, अरे आपल्यापेक्षा तर ते आणखीन गरीब स्थितीत होते, आपल्यापेक्षा परिस्थिती विपरीत होती, आणि असं असून सुद्धा ते मोठे झाले. मग आपली तर स्थिती त्यांच्यापेक्षा खूप चांगली आहे. लहानपणी त्यांची जी स्थिती होती त्यापेक्षा आजची आपली स्थिती अधिक चांगली आहे. मग आपण का नाही होऊ शकणार? आपण सुद्धा होऊ शकू, अशी प्रेरणा आपल्याला त्यातून मिळू शकते. त्यामुळे हे चरित्र वाचणं हे खूप उपयोगाचं आहे आत्मविश्वास वाढवण्यासाठी. मला वाटतं आत्मविश्वास कसा वाढवावा याचं थोडक्यात उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला. ठीक आहे, आणखीन काही प्रश्न? पाठांतर कसे करावे? पाठांतर होत नाही असं एक कोणीतरी विचारलेलं आहे. पाठांतर कसे करावे? आता पाठांतर का होत नाही? कारण आपण एक तर मुळात जे आपण वाचतोय ते आपल्याला आवडत नाही, तो विषय आपल्या आवडीचा नाही असा आपण समज करून घेतलेला आहे, हे एक कारण. दुसरं, मन एकाग्र होत नाही. वाचताना 10 विचार मनात येतात, आणि जर वेगवेगळे विचार मनात आले तर जे पाठ करायचे ते कसं काय पाठ होईल? मग एकाग्रता वाढवण्यासाठी काय करायचं? मी तुम्हाला एक उपाय सांगितला ना, ध्यान करायचं. सकाळी
उठल्यानंतर 20 मिनिटं आणि रात्री झोपण्यापूर्वी 20 मिनिटं एका ठिकाणी शांत बसायचं. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. आपला श्वास आत येतोय आणि आपला श्वास बाहेर जातोय हे आपल्याला कळलं पाहिजे. नकळत एकही श्वास आत येता कामा नये. बघा, आतापर्यंत जन्मल्यापासून आजपर्यंत आपण श्वास घेतोच आहे, पण आपण श्वास घेतो याची आपल्याला जाणीवच नाही. जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करू आणि प्रत्येक श्वास आपल्याला आत येतो हे कळेल आणि बाहेर जातो हे कळेल, श्वासाचा स्पर्श नाकाला कुठे होतोय ते कळेल, आत येणारा श्वास जो आहे त्यापेक्षा बाहेर जाणारा श्वास थोडा जास्त गरम आहे याची जाणीव होईल, तेव्हा आपण श्वासावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करतोय, लक्ष केंद्रित करतोय असं त्याचा अर्थ निर्माण होईल. आणि असं लक्ष केंद्रित करण्याची सवय जर आपल्याला लागली तर मग आपण जे वाचतोय त्याच्यावरही आपलं लक्ष केंद्रित होईल आणि ते लक्ष केंद्रित व्हायला लागल्यानंतर मग आपोआपच आपलं पाठांतर हे लवकर होऊ शकेल, सुलभ होऊ शकेल. त्यामुळे मन एकाग्र करणं आणि त्या विषयात रस घेतला पाहिजे ना. रस न घेता तर काहीच होणार नाही. आपण त्या विषयामध्ये इंटरेस्ट घेतलाच नाही, आपण दुसऱ्याच्या आग्रहाखातर करत असलो, नाईलाजाने करत असलो तर ते कधीच पाठ होणार नाही आणि लक्षात राहणार नाही. जी गोष्ट आपण स्वतःहून स्वप्रेरणेने मनापासून आतून आपल्याला वाटतंय की आपल्याला हे आलं पाहिजे आणि आपण ते वाचतोय, तर मग आपोआपच आपलं पाठांतर हे लवकर व्हायला लागतं. पाठांतर होणं हे सहज शक्य होतं. हे पाठांतर कसं करावं, पाठांतर लवकर होत नाही यावरती माझं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणखीन काही प्रश्न? काही प्रश्न असेल विचारा. महेश सर, तुम्ही विचारला तरी चालेल. तुम्ही वाचून दहावीचे विद्यार्थी विचारतायत की हा. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी सांगा, कारण या लॉकडाऊनमुळे आणि इतर सगळ्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. ट्युशन्सही नाही आहेत मुलांच्या सध्या सुरू. अरे, त्रस्त व्हायचं काहीच कारण नाही बाळांनो. उलट ही खूप छान संधी आहे. हा महोत्सव आहे. तुम्हाला शिक्षकांचा बडगा नाहीये, तुम्हाला आईवडिलांचा ताण नाहीये, तुम्हाला स्वतःहून सगळं करायचं आहे आणि स्वतःहून सगळं करण्याची खूप छान संधी आहे आणि कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. बघा, अगदी खरं सांगू का, 10वीची परीक्षा म्हणजे मला असं वाटतं आता तुम्ही 9वी पासून 10वीत आला, ठीक आहे. सगळ्या पुस्तकांना एकत्र केलं आपण, सगळ्या पुस्तकांना किती पानं होतील? 500-600 पानांची सगळी पुस्तकं एकत्र झाल्यावरती तयार होतील. ती वाचायला कितीसा वेळ लागतो? फार काही वेळ लागत नाही. आपण फार तुकड्या तुकड्यात अभ्यास करतो, थोडं थोडं खातो आणि मग नंतर म्हणतो की खूप झालं. एका वेळी बसून शांतपणे जर वाचून काढलं तर ते सोपं असतं, ते सहज होतं. एकदा सगळं पुस्तक वाचून काढल्यानंतर आपल्याला त्याचे संदर्भ समजतात आणि पुन्हा जेव्हा दुसऱ्यांदा वाचतो तेव्हा मग अधिक लक्षात येतं. बघा, पहिल्यांदा वाचण्यामध्ये 30% लक्षात आलं तरी चालेल, दुसऱ्या वाचण्यामध्ये 70% लक्षात येईल आणि तिसऱ्या वाचण्यामध्ये 90% लक्षात येईल. याच्यामध्ये आपल्या मित्रांशी चर्चा करू शकतो. आज जरी शाळा नसली तरी सुद्धा काही जण ऑनलाईन शिकवत आहेत. नेटवरती सुद्धा पुष्कळसे ऍप्स अवेलेबल आहेत, पण त्यांची सुद्धा गरज नाही. मुळात तुम्ही स्वतः वाचा ना पुस्तक. एखादा शब्द अडू शकतो, इंग्रजी असेल तर एखादा शब्द अडतो किंवा मराठीत सुद्धा एखादा नवीन शब्द आला, ठीक आहे ना, मग त्याचा अर्थ काय ते विचारा. तो धड्याच्या खाली शब्दांचे अर्थ सुद्धा दिलेले असतात, ते पण समजू शकतो आपण. आपल्या मित्रांमध्ये चर्चा करा, आपोआप ते लक्षात राहील. उलट तुम्हाला आता खूप वेळ मिळालेला आहे. या वेळाचा उपयोग तुम्ही छंद जोपासण्यासाठी पण करा. या वेळाचा उपयोग तुम्ही आत्मबोध करून घेण्यासाठी, मला नक्की काय आवडतंय, आत्मबोध, माझं मन कशात रमतंय, माझी प्रवृत्ती कशामध्ये आहे, हे जर तुम्हाला कळलं तर मग तुमचं जीवन इतकं छान सुंदर होईल ना. ज्याच्यामध्ये आपलं मन लागतं ते काम करिअर म्हणून करणं यासारखा दुसरं यश नाही, यासारखा दुसरा आनंद नाही. आपण जे करणार ते उत्कृष्ट करणार, सुंदर करणार, समाजाला उपयोगी करणार आणि ते शेवटपर्यंत उपयोगी राहणार. असं तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा आपलं मन ज्या विषयात रमतं, जो आपला मूळ प्रवृत्ती आहे ती आपल्याला सापडेल आणि ती शोधण्यासाठीचा हा खूप छान वेळ आहे. आणि त्यामुळे ध्यान करण्यासाठी वेळ आहे, प्राणायाम करण्यासाठी वेळ आहे, योगासनं करण्यासाठी वेळ आहे. घरातल्या घरात काही जे खेळ आपण खेळतो, दोरीवरच्या उड्या मारणे वगैरे, व्यायाम प्रकार करणे, आसनं करणे, यासाठी वेळ आहे. जेवायला वेळ नाही असं आता म्हणायचं काही कारण नाही. जेवण व्यवस्थित करू शकतो आपण. त्यामुळे ही एक संधी आहे आणि या करोना काळातल्या संधीचा तुम्ही सगळ्यांनी सदुपयोग केला तर तुमचं, जर शाळा सुरू असताना एखाद्या मुलाला समजा आपण असं मानू की 87% मार्क मिळाले असते, तर आता त्यांनी या काळाचा सदुपयोग केला, स्वयंअध्ययन केलं, मित्रांशी चर्चा केली, शिक्षकांना अडचणी विचारल्या आणि स्वतः काही लिहून काढलं, तर त्याला 97% मार्क मिळतील.
म्हणजे मार्क जर शाळा नॉर्मल कोर्समध्ये सुरू असती, क्लासेस नॉर्मल सारखे सुरू असते तर 87% मार्क मिळाले असते. आणि आता हे काहीच नसल्यामुळे तुमचे मार्क 97% होऊ शकतील. हे स्वयंप्रेरणेने तुम्ही करायचं. आणि बघा, तुम्ही 10वी देताय म्हणजे फार काही अप्रूव्ह करताय असं नाही हो. आतापर्यंत करोडो मुलं 10वी पास होऊन गेली आहेत. तुम्ही काही पहिले नाहीये 10वी देणारे. त्यात अनाकलनीय, अनभिज्ञ, नवीन असं काहीच नाहीये. आणि तुमच्यासाठी थोडं नवीन आहे. मग नवीन असलं तरच उत्सुकता जागृत होते ना. आणि त्याच्यामुळे मनापासून वाचन करा. त्याचा ताण घेऊ नका. हे आपण जर मनापासून केलं, कुणाच्या दबावाखाली नाही केलं, त्याचा ताण घेतला नाही, तर आपलं मन सुद्धा त्यात लागेल, सहज अभ्यास होईल आणि त्यातून आपल्याला आकलन चांगलं होईल. आणि पुढच्या वर्षी जर परीक्षा झाल्या बहुधा होतीलच, आणि त्यावेळी तुम्हाला चांगले गुण मिळतील. कुठलाही ताण करून घ्यायची काहीही गरज नाही. ठीक आहे. सर एक 5वीतली मुलगी आहे गौरी हा. नावाची. तिचा बरं. प्रश्न आहे की मी आत्मनिर्भर व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हा बेटा, तुझे कपडे तू धुवून टाकायला सुरुवात कर बरं. काही अडचण आहे? तुझी 5वीची जी पुस्तकं आहेत ती तू एक विषय काढायचा आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात करायची. वाह! जे जे अडतंय ना त्याच्या खाली खुणा करायच्या. आणि जे जे खुणा केल्या त्याची जर मागे उत्तरं दिली असली तर ती पाहिजे, आणि नसली तर आईला वडिलांना विचारायची. आपलं आपलं आपण जेवण झाल्यानंतर आपलं ताट विसरून ठेवायचं. अंघोळ झाल्यावर आपले कपडे आपण धुवून टाकायचे. आत्मनिर्भर होणं आहे. आईला आता सध्या काय आहे की घर काम करायला बायका येत नाहीयेत. मग आई घर पुसते. मग आईला म्हणायचं, आई एक खोली मी पुसणार, असं आईला म्हण. म्हणजे मग तू आत्मनिर्भर, स्वतःचा अभ्यास स्वतः करणं म्हणजे आत्मनिर्भर होणं. आपल्याला काय आवडते शोधण्याचा स्वतः प्रयत्न करणं म्हणजे आत्मनिर्भर होणं. आपलं दैनंदिन काम जे आवश्यक आहे ते स्वतः करणं म्हणजे आत्मनिर्भर होणं. आईला एखाद दिवशी म्हण की मी तुला कणिक भिजवून देते. आता घरातल्या सगळ्यांसाठी जेवढी कणिक लागते तेवढी नको घेऊ, थोडी कमी घे आणि ती भिजवायचा प्रयत्न कर आणि ती भिजव. आणि ती छान भिजली, एक 4-5 दिवसात ती तुला भिजवता यायला लागेल. म्हणजे काय होईल, तू आत्मनिर्भर होशील. आपल्याला जे दैनंदिन गरजा आहेत आपल्या स्वतःच्या, त्या स्वतःच पूर्ण करणं म्हणजे आत्मनिर्भर होणं. स्वयं अध्ययन करणं म्हणजे आत्मनिर्भर होणं. आपण समजा आता काही वेळेला असं घरातली मंडळी बाहेर जाणार आहेत, समजा आता हल्ली कोरोना काळात शक्यता कमी आहे, पण नंतर तर मी घरात एकटी कशी राहू अशी शंका यायला नको. आपण मी घरात एकटी राहू शकते, मी राहीन. बरोबर आहे की नाही? माझ्या करमणुकीसाठी सतत कोणीतरी सोबत पाहिजेच अशी आवश्यकता नाही. मी स्वतःचं मन रमवू शकते. म्हणून काहीतरी छंद विकसित करणं की ज्यात आपल्याला आवड आहे असा छंद विकसित करणं म्हणजे आत्मनिर्भर होणं. बघ बेटा, तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? आत्मनिर्भर होणं म्हणजे काय ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो. ठीक आहे. सर इंग्रजी सुधारण्यासाठी काय करायला हवं असं काही विद्यार्थी विचारतायत. हो हो हो. इंग्रजीचा की नाही खरंच विनाकारण बाऊ केला जातो. कुठलीही भाषा सारखीच असते. बघा तुम्हाला सांगतो मी, तमिळ आपल्याला समजतं का? नाही समजत. पण तमिळ घरामधला 1.5 वर्षाचा मुलगा छान तमिळ बोलू शकतो. तमिळ घरामधला 2 वर्षाचा मुलगा उत्तमरित्या तमिळ बोलू शकतो. तसं आपण इंग्रजी घरात जन्माला आलेलो नाही, त्यामुळे आपल्याला ते इंग्रजी वेगळं वाटतं. तर काही हरकत नाही ना. वाचन जर केलं, छोटी छोटी पुस्तकं घ्यायची, छोटी छोटी, आणि ती वाचायची. काही वेळेला ऑडिओ बुक सुद्धा असतात. ती ऑडिओ बुक्स जर आपण ऐकत गेलो सतत तर काय होईल, ऑडिओ बुक्सचं असं असतं की समोर स्क्रिप्टही दिसतं आणि चांगल्या प्रोनाऊन्सिएशन मध्ये ऐकू पण येतं. त्यामुळे आपलं प्रोनाऊन्सिएशनही इम्प्रूव्ह होऊ शकतं. रोज 1 तास जर तुम्ही ऑडिओ बुक ऐकलं, 1 तास म्हणा, अर्धा तास म्हणा, रोज ऑडिओ बुक ऐकलं तर तुमचं इंग्रजीचं प्रोनाऊन्सिएशन चांगलं होईल. आणि रोज महिनाभर 2 महिने ऐकलं तर आपोआप आपलं ग्रामर सुद्धा सुधारायला लागतं. कसं आहे बघा, मराठीचं ग्रामर आपण काही स्वतंत्ररित्या शिकलो नाही सुरुवातीला तरी. जेव्हा मी 5वीत होतो, 5वी पर्यंत मी छान मराठी बोलायचो. पुल्लिंग काय, स्त्रीलिंग काय, आई आली, बाबा आले, हे कसं बोलावं हे मला कळायला लागलं, आपोआपच आलं. त्यासाठी तेव्हा मी काही ग्रामर शिकलेलो नव्हतो. आणि त्याच्यामुळे हे जर तुम्ही सतत 3 महिने ऑडिओ बुक ऐकत गेलात तर आपोआपच तुमचं ग्रामर सुद्धा इम्प्रूव्ह होईल, प्रोनाऊन्सिएशन इम्प्रूव्ह होईल, इंग्रजीची भीती दूर होईल. कुठल्याही गोष्टीची भीती आपण घेतली तर असते, भीती मानसिक असते. नाही घेतली तर भीती राहणार नाही. ठीक आहे. एक पुढचा प्रश्न आहे सर, जनरल नॉलेज साठी काय वाचायला हवं? कुठली पुस्तकं चांगली आहेत? अरे बापरे, खूपच पुस्तकं आहेत ना जनरल नॉलेजसाठी. आता हे जे UPSC MPSC करणारी मुलं असतात ना, यांच्यासाठी पुस्तकं असतात. जनरल नॉलेजचे वर्ल्ड बुक्स असतात. तर त्याच्यामुळे इयर बुक असतात. इयर बुक असतं 2019 मध्ये काय काय घडलं ते सगळं त्या पुस्तकामध्ये एकत्र असतं. मग ते पुस्तक सहज म्हणून वाचत बसलं की आपोआप जनरल नॉलेज आपलं वाढतं. काही वेळेला वृत्तपत्र वाचनातून सुद्धा, हल्ली वृत्तपत्रामध्ये फार निगेटिव्हिटी आहे. सध्या काही वृत्तपत्र नका वाचत जाऊ जास्त.
आणि बातम्या पण फारशा ऐकत जाऊ नका, कारण निगेटिव्हिटी खूप आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे सगळं प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. हे करोनाच्या बातम्या दिवसातून या एक अर्धा तास दिल्या तरी पुरतात, 24 तास कशाला पाहिजे करोना ना. पण ते थोडी निगेटिव्हिटी त्यामुळे आपली येते. त्यापेक्षा ही वेगवेगळी पुस्तकं वाचली आपण आपोआपच आपलं इयर बुक्स वाचा, इयर बुक्स, तुमचं जनरल नॉलेज वाढेल. चांगल्या मित्रांची चर्चा करणं, काय असतं की जे नॉलेजेबल माणसं आहेत त्यांच्यासोबत राहणं, यातून सुद्धा आपलं ज्ञान वाढतं. वडिलांबरोबर काही गोष्टींची चर्चा करणं, त्यातून आपलं ज्ञान वाढतं. म्हणजे जगाकडे डोळसपणे पाहिलं, आपण जगाकडे डोळसपणे पाहिलं तर सुद्धा आपलं सामान्य ज्ञान वाढू शकतं. आपण आपल्या शरीराकडे बारकाईने लक्ष दिलं ना तरी सुद्धा आपलं ज्ञान वाढतं. म्हणजे आपलं शरीर बघा किती मॅजिकल असं इन्स्ट्रुमेंट आहे. आता सायन्स किती सो कॉल्ड पुढे गेलेलं असलं तरी सुद्धा शरीर नाही बनवता आलेलं कोणाला. पण शरीर जे आहे बघा, शरीर किती चमत्कारी आणि किती जादुई आहे बघा. तुम्ही आईस्क्रीम खाता आणि त्या आईस्क्रीमचं रूपांतर हे रक्तामध्ये होतं, त्या आईस्क्रीमचं रूपांतर हे हाडांमध्ये होतं, त्या आईस्क्रीमचं रूपांतर हे विचारांमध्ये होतं, त्या आईस्क्रीमचं रूपांतर हे चिंतनामध्ये होतं. असं आईस्क्रीमचं विचारात रूपांतर करणारं हे मॅजिकल शरीर आपल्याकडे आहे. आणि मग या शरीराची जी व्हिस्परिंग चालू असतं, शरीर आपल्याशी बोलतं, आपणच शरीराशी बोलत नाही, आणि त्यामुळे आपण आजारी पडतो. शरीराशी जर आपण बोलायला लागलो, शरीराकडे बारकाईने लक्ष दिलं, इफ वी कॅन लिसन टू द व्हिस्परिंग ऑफ अवर बॉडी, that will be definitely very useful for maintaining our health. आपल्या शरीराच्या इन्स्ट्रुमेंटचा पूर्ण वापर करणं हे सुद्धा आवश्यक आहे. तो इन्स्ट्रुमेंटचं ओव्हरऑइलिंग करतं, जसं कुठल्याही मशीनचं ओव्हरऑइलिंग लागतं, आवश्यक असतं, तसं शरीराचं सुद्धा ओव्हरऑइलिंग म्हणजे काय, रोज वॉर्मअप करणं म्हणजे ओव्हरऑइलिंग करणंच आहे ना शरीराचं. अन्न व्यवस्थित घेणं म्हणजे ओव्हरऑइलिंग करणंच आहे ना शरीराचं. त्यामुळे हे सगळं उपयोगी पडेल. सर पुढचा प्रश्न आहे हा. मोईनचा. मोईन हा. नावाचा विद्यार्थी आहे, हो, तो हो, म्हणतो हो. हिंदी आणि मराठी हा. कसं सुधरवू. मोईन, हिंदी आणि मराठी तू हिंदी सुधारायचं तर काय, मला वाटतं हिंदी चांगलंच असतं ना आपलं. आपण जर टीव्ही पाहतो, सिरियल्स पाहतो, तर आपोआप, म्हणजे आता मी मध्ये भूतानला गेलो होतो, तर भूतानमध्ये सगळे लोक व्यवस्थित हिंदी बोलतात. त्यांची भाषा, मातृभाषा भूतानीज आहे, हिंदी नाही आहे. मग मी त्याला विचारलं ते गाईडला की आप हिंदी में कैसे बात करते हो, इतना अच्छा हिंदी आपको समझ में कैसे आता है. बोले आपकी टीवी सीरियल्स देखता हूँ ना, बोले इस वजह से हमें समझ में आता है. यहाँ भूतान में हर किसी को हिंदी समझ में आता है. त्यामुळे हिंदी तर काही अवघड नाहीये. आणि मराठी महाराष्ट्राची भाषा आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्या मित्रांची मराठीत बोल, आपोआप मराठी यायला लागेल, त्याला काय अडचण आहे. कुठली भाषा अवघड नसते, हे पहिले लक्षात घ्या. जगामध्ये हजारो भाषा आहेत ना, हजारो भाषा आहेत, आणि ज्याची त्याची भाषा त्याला सोपी वाटते, बाकीच्या थोडे कठीण वाटतात, तर त्या काही कठीण नसतात. त्यामुळे तुला मराठी आणि हिंदी, तू पुस्तकं वाचलीत, तू मराठी मुलांशी मराठीत बोलत जा, किंवा मराठी मुलांचं बोलणं ऐकत जा. हिंदी पण बोलणारे काही बऱ्याच जणांची मातृभाषा हिंदी असते, मग त्यांच्याशी जर तू बोलत राहिलास तर तुला आपोआप हिंदी येऊन जाईल. तर ज्याची गुजरातमध्ये बदली होते ज्या माणसाची, तो काही दिवसांनी गुजराती बरोबर बोलायला लागतो. ज्या माहोलमध्ये आपण राहतो ती भाषा आपल्याला येते, मात्र आपली शिकण्याची इच्छा पाहिजे. ठीक आहे सर काही प्रश्न एकत्र सांगतो. हा. मॅथ जड जातंय काही हा, विद्यार्थ्यांना. हा, हा. काही विचारतायत टीव्ही किती बघायला हवा. हा. काही विचारतायत ब्लॉग रायटिंग कसं करावं का. बरं, करावं ना, ब्लॉग रायटिंग करावं. टीव्ही एक असं वेळ ठरवून घ्या ना, मी एक दिवसातून मी 2 तास टीव्ही पाहिन, याच्यावर नाही पाहणार, किंवा 1 तास टीव्ही पाहिन, त्याच्यावर पाहणार नाही, असं ठरवून घ्या ना बाबा. आता गोरडे सरांना मी काय सांगू, ते तर म्हणतात टीव्ही पाहू नका. बरोबर त्यांचं म्हणणं, अगदी काहीच चुकीचं नाहीये. बरोबर आहे की नाही. आम्ही आपल्या स्वतःच्या विकासाला वेळ मिळतच नाही टीव्ही पाहत राहिल्यामुळे. हा, टीव्हीचा उपयोग फक्त तेवढाच करावा की बा आपली आपली लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यासाठी टीव्ही आपण थोडा वेळ पाहू शकतो. म्हणजे टीव्ही पाहण्याचे उद्देश हे नक्की ठरलेले असले तर काही ठराविक काळाकरता, तासभराकरता, सव्वा तासाकरता टीव्ही पाहायला हरकत नाही. परंतु कायम सतत टीव्हीच्या नादी लागू नये. तसंच कायम सतत मोबाईलच्या नादी सुद्धा अजिबात लागू नये. आणि त्यातल्या त्यात हे जे गेम्स आहेत मोबाईलवरची, लहान मुलांना खूप वाईट सवय लागू शकते. म्हणजे पबजी खेळणे, ते ब्लॅक पॅन्थर खेळणे, जे बरेचसे गेम्स आहेत की जे गेम्स मग त्या मुलांना अडकवतात आणि पुढे त्यांची जी सो कॉल्ड प्रगती आहे ती आत्महत्येपर्यंत होते. तसं व्हायला नको. आणि त्यामुळे मोबाईलचाही असं कुठल्याच गोष्टीचं ऍडिक्शन वाईट आहे, त्याच्याशिवाय माझं होत नाही असं होता कामा नये. आत्मनिर्भर होणं म्हणजे ऍडिक्शन नसणं, म्हणजे आत्मनिर्भर होणं. आणि त्याच्यामुळे हे टीव्हीचं ऍडिक्शन नको.
टीव्ही चालेल पण टीव्हीचे ऍडिक्शन नको, मोबाईल चालेल पण मोबाईलचं ऍडिक्शन नको. बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे जर टाळलं तर ठीक राहील. आणखीन काय म्हणत होतेस महेश? मॅथ्स बद्दल प्रॉब्लेम आहेत हो बऱ्याच. हो हो, अगदी सुरुवातीपासून करा ना तयारी सुरू. जरी तुम्ही 7वीत असलात 6वीत असलात तरी देखील अगदी 3री पासूनची पुस्तकं घ्या बरं आणि सोडवा बरं सगळं मॅथ्स. मॅथ्सची इतकी उत्तम पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण शांतपणे वाचलं, त्यांनी इलस्ट्रेशन दिलेलं असतं, गणित सोडवून दिलेलं असतं, ते कसं सोडवलंय ते 2दा पाहिलं, नंतर तसंच खाली न सोडवलेलं गणित सोडवायचा प्रयत्न करायचा. किंवा स्वतः एखादं गणित सोडवलेलं आहे परंतु आपण त्याचं उत्तर न पाहता स्वतः सोडवायचं. मग आपण सोडवल्यानंतर आपण सोडवलेलं जे आहे ते आणि तिथलं उत्तर याच्यामध्ये तुलना करायची. आपलं चुकलं असेल तर कुठे चुकलंय ते मग आपल्या लक्षात येतं. अशा पद्धतीने म्हणजे जर 6वीतला मुलगा असेल 7वीतला असेल तरी सुद्धा त्याने 3री पासून सुरुवात करा. 3री पासून आता वेळ आहे भरपूर आपल्याकडे. हे 3 दिवसामध्ये मी 3रीचं गणित पूर्ण केलं, पुढच्या 3 दिवसात मी 4थीचं गणित पूर्ण केलं, त्याच्या पुढच्या 3 दिवसात मी 5वीचं गणित पूर्ण केलं. असं जर तुम्ही करत गेलात तर मग तुमचं गणित पक्क होईल. अवघड नाहीये. गणित हा सोपा विषय आहे. काही वेळेला कसं असतं माहितीये का, विषय सोपा आहे का कठीण आहे हे शिकवणाऱ्या माणसावर पण अवलंबून असतं. म्हणजे जे शिक्षक आपल्याला आवडतात त्या शिक्षकांचा विषय आपल्याला सोपा वाटतो आणि जे शिक्षक आपल्याला आवडत नाहीत मग त्यांनी किती चांगलं शिकवलं तरी ते आपल्याला समजत नाही, असं होतं. आणि त्यामुळे काय आहे की स्वतःच सुरू करणं, म्हणजे आधीच्या 2-3 वर्ष आधीपासूनच गणिताची पुस्तक घेऊन ये, एक एक सोडवत जा, हळूहळू आपल्याला यायला लागेल, मग कठीण जाणार नाही. ठीक आहे. एका विद्यार्थ्याचा गुटखा सुटत नाहीये. अरे बापरे. गुटखा सोडायचा आहे, त्याला काय करावं? गुटखा हे फार मोठं वाईट ऍडिक्शन आहे रे बेटा. तू मनाने ठरवलं ना, आपलं मन पक्का असलं ना तर आपण सगळं करू शकतो आणि मन कच्चं असलं ना तर काहीच करता येत नाही. सोडायचं आहे, हा वाईट आहे, तुला पटलंय का? पटलंय, तर मग तलफ निर्माण होईल की अरे गुटखा खाल्ला पाहिजे असं वाटायला लागेल. पण तरी सुद्धा मनाचा निग्रह ठेवायचा, नाही खायचा नाही खायचा. मग चक्कर यायला लागेल असं वाटेल तरी नाही खायचा. तू ठरवलं मनाने एकदा, तेव्हा तुझा स्वतःवरचा तू विजय मिळवलास ना तर तू जग कॉन्कर करू शकतो. म्हणजे लाओ त्से जो चायनीज फिलॉसॉफर होता त्याचं म्हणणं असं आहे, इफ यू कॅन कॉन्कर युअर सेल्फ यू कॅन कॉन्कर द वर्ल्ड. स्वतःवरती जर तुला प्रभुत्व मिळवता आलं, स्वतःच्या इच्छेवर प्रभुत्व मिळवता आलं, स्वतःच्या मनातून गुटखा खाण्याची इच्छा काढून टाकता आली आणि ती आली तरी ती प्रतिबंधित करता आली आणि ते सतत करता आलं तर तुला गुटखा सोडवता येईल. हे तुझ्या हातात आहे. 4 जणांनी सांगून तो सुटणार नाहीये. तुला एकदा मनाला पटलं, तू असं कर, एकदा गुटखा खाल्लेल्या लोकांची तोंड कशी असतात एकदा त्याचे फोटो तुझ्या इमेजेस मध्ये पहा. गुगल सर्च मध्ये इमेजेस पाहतो कुणाच्या गुटखा खाल्लेल्या लोकांच्या तोंडाच्या. मग तुमच्या लक्षात येईल की दात कसे किडलेले असतात, सडलेले दात असतात, त्याच्यानंतर आतून अल्सर झालेला असतो, रक्त वाहत असतं. सतत गुटखा खाणाऱ्या एका मुलाची कहाणी अशी आहे की रात्री गुटखा तोंडात ठेवून झोपला, बऱ्याच वर्ष खातच होता, एक दिवस तोंडात ठेवूनच झोपला. सकाळी उठल्यानंतर ब्रश करायला गेला तर तो ब्रश गालातून बाहेर आला, गाल फाटून. म्हणजे इतका सडलेला गाल होता. हे जेव्हा तू पाहशील तेव्हा कधी तुला वाटेल अरे बापरे शिसारी येईल त्याची, नको ते म्हणशील आणि मग गुटखा सुटेल. तुझं मन पक्क कर, गुटखा सुटेल. पुढचा प्रश्न आहे, थोडं मेडिकल मधलं उत्तर द्यायचं म्हणजे लिव्हर जर तू क्लीन्स करून घेऊ शकला तर गुटखा सुटू शकतो. लिव्हर मजबूत झालं तर गुटखा सुटू शकतो. ठीक. आणखीन तर पुढचा प्रश्न आहे, बिझनेस करायचा आहे, कुठलं शिक्षण घ्यावं, काय अभ्यास करावा? हा, कुठला बिझनेस करायचा हे जर तुला ठरवता आलं तर त्या दुकानात आतापासून रोज 4 तास कामाला जात जा आणि जणू काही तू मालक आहे असं समजून काम करत जा. आणि मग शिक्षण कुठलंही घे आणि कुठलंही घे म्हणजे त्याच्यात ते आपोआपच आपण मग आता कॉमर्सला माणूस जातो, अकाउंटिंग शिकतो, करस्पॉन्डन्स शिकतो, बरोबर आहे, कम्युनिकेशन शिकतो, बिझनेस ऑर्गनायझेशन शिकतो, फायनान्सिंग शिकतो, मार्केटिंग शिकतो. हे नुसतं शिकून ना कोणीही चांगला व्यावसायिक होत नाही. व्यवसाय करून व्यावसायिक होतो. बघा धीरूभाई अंबानी हे फार मोठे उद्योजक झाले. ते पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरत होते. त्यांचं शिक्षण काही फारसं नाहीये. मग न शिकता जर धीरूभाई होता येतं तर तुला सुद्धा होता येईल. त्यामुळे मुळात 4 तास जे काम तुला करायची इच्छा आहे, जो व्यवसाय करायची इच्छा आहे, त्या व्यवसायात सध्या जे करतात त्यांच्याकडे रोज 4 तास कामाला जायचं. मी विनामूल्य काम करतो असं सांग आणि जा मनापासून काम करायला लाग. तू बरंचसं शिकशील आणि त्यासोबत मग हे इतर शिक्षण फॉर्मल एज्युकेशनही घेता येऊ शकतं आणि ते घेतल्यावरती तू नक्की यशस्वी होशील.
ठीक आहे. आणखीन काही प्रश्न? हा, एक प्रश्न आहे अजून. हा. मोठं बनायचं आहे, मोठं व्यक्ती बनायचं आहे म्हणजे नेमकं काय? मोठं बनायचंय म्हणजे आता सांगितलं मी तुम्हाला, भारतीय अर्थ मी सांगितला बघा तुम्हाला. भारतीय अर्थ यशाचा काय असतो तो मी तुम्हाला आता सांगितला. मोठं बनायचं म्हणजे नकारात्मकता नसावी, म्हणजे तुम्ही मोठे बनू शकता. नकारात्मकता असली तर तुम्ही कधीच मोठे बनू शकत नाही. त्यामुळे मोठे बनणं म्हणजे नकारात्मकता नसणं. मोठं बनणं म्हणजे देणारा माणूस होणं, घेणारा नाही. घेणारा कधीच मोठं होत नाही, घेणारा भिकारीच राहतो. मला समाजाला काही द्यायचंय, मला कुटुंबाला काही द्यायचंय, मला मानवतेला काही द्यायचंय, हा ध्यास घेतला ना की मग तुम्ही मोठे होऊ शकाल. तोपर्यंत मोठे होऊ शकत नाही. मोठे होण्यासाठी हा जो भारतीय अर्थ मी सांगितला, लोक काय म्हणतात की मला मोठं व्हायचं म्हणजे पैसे कमवायचे, हा लोभ आहे म्हणून मी हे काम करतो, किंवा हे केलं नाही तर मला दंड मिळणार आहे म्हणून नाईलाजाने मी करतो, मग कधीच मोठं होणार नाही. लोभाने आणि भीतीने जो काम करतो तो कधीच मोठा होत नाही. आजची परिस्थिती जो स्वीकारत नाही ना तो कधीच मोठा होत नाही. जी काय स्थिती आज आहे ती आहे, ते आपलं नियत कर्म आहे आणि ते आपण करायचं आहे. जो समोर असलेलं काम नियत कर्म जे परमेश्वराने त्याला ठरवून दिलेलं आहे, ज्या परिस्थितीत तो आहे, ती जशी परिस्थिती आहे तशी जर आपण स्वीकारली तर आपण मोठे होऊ शकतो. आपण काय करतो, त्या परिस्थितीला विरोध करतो. आणि मग काय आहे, एक अशी म्हण आहे, द थिंग्स विच यू रेजिस्ट दे परसिस्ट. ज्याला तुम्ही सतत विरोध करता ना ते सतत चालू राहतं. त्यामुळे विरोध सोडून द्या. जी काय स्थिती आहे ती स्वीकारा. मग त्यातून काय मार्ग काढता येईल पहा. हळूहळू मार्ग निघता निघता तुम्ही मोठे होऊन जा. मोठे होणाऱ्या लोकांची तुम्ही चरित्र जर वाचली तर तुमच्या हे लक्षात येईल. जे आपल्या कामावर, आपल्या कुटुंबातील सर्वांवर आणि आज जी काय आपल्या सभोवताली परिस्थिती आहे त्या सर्वांवर प्रेम करतात तेच मोठे होतात. जे तक्रार करतात ते कधीच मोठे होत नाही. जे इतरांकडून अपेक्षा करतात ते कधीच मोठे होत नाही. आणि त्याच्यामुळे हा जो यशाचा भारतीय अर्थ आहे तो जो तुम्ही मनामध्ये बिंबवला तर तुम्ही नक्की मोठे व्हाल. मोठे होणं म्हणजे पैसे कमवणं हा फार छोटा भाग आहे. मी तुम्हाला ते होलिस्टिक मॉडेल ऑफ सक्सेस तुम्हाला मी सांगितलं ना, की ज्याच्यामध्ये 8 प्रकारची संपत्ती आहे आणि ती 8ही प्रकारची संपत्ती कमवली कीच माणूस मोठा होतो. या 8ही प्रकारची संपत्ती तुम्हाला मी सांगितलं की मॉनिटरी वेल्थ आहे, हेल्थ इज वेल्थ आहे, नॉलेज, स्किल, ऍडव्हेंचर, हॉबी ही वेल्थ आहे, फॅमिली वेल्थ आहे, करिअर वेल्थ आहे, जनरॉसिटी वेल्थ आहे, स्पिरिच्युअलिटी वेल्थ आहे आणि इम्पॅक्ट वेल्थ आहे. या 8ही प्रकारच्या वेल्थ कमवण्यावर सारखाच प्रयत्न जो करतो, सारखाच स्ट्रेस जो देतो, तोच माणूस मोठा होतो. फक्त पैसे कमवणारा कधीही मोठा होत नाही. आता दुबे जो मारला गेला परवा, किती पैसे कमवले, करोडो संपत्ती कमवली आहे. 3 वर्षात 15 देशात जाऊन आला तो. प्रत्येक गावोगावी त्याचे फ्लॅट्स घेतलेले आहेत. परदेशात युनायटेड अरब अमिरात मध्ये फ्लॅट आहे, थायलंड मध्ये फ्लॅट आहे. मॉनिटरी वेल्थ भरपूर आहे. पण काय यशस्वी म्हणता येईल का त्याला? नाही म्हणता येणार. आणि त्यामुळे वेल्थ ही वेल्थ आहे, नॉलेज, स्किल, ऍडव्हेंचर, हॉबी वेल्थ आहे. आपलं कुटुंब एक राहिलं पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये वाद विवाद नको. आपल्या कुटुंबामध्ये आपसात एकमेकांवर प्रेम पाहिजे. प्रत्येक जण चुका करतो, पण याचा अर्थ द्वेष करावा असा होत नाही. तेव्हा कुटुंबाला जो आपली संपत्ती मानतो तो मोठा होतो. आपल्या करिअरमध्ये आपलं काम जे दिलेलं काम आहे ते कसं उत्तमात उत्तम मला करता येईल हे जो सतत पाहतो, इतर काम करत नाही, त्यांची उदाहरणं न देता आपलं काम कसं उत्कृष्ट होईल हे जो पाहतो तो मोठा होतो. ज्याची देण्याची प्रवृत्ती असते तो मोठा होतो. दानी माणूस मोठा होतो, आध्यात्मिक माणूस मोठा होतो. अध्यात्म आणि धर्म या 2 गोष्टी भिन्न आहेत हे ज्याला समजतं तोच मोठा होतो. आणि मग त्याची प्रभाव संपत्ती तयार होते. म्हणून मोठं होण्यासाठी काय करायचं तेच तर मी आतापर्यंत सांगतोय. ठीक आहे. सर, शेवटचे 2-3 प्रश्न घेऊयात. प्रश्न हो, खूप चालेल. येत आहेत. बरं. एका पालकांचा प्रश्न आहे, मुलांना फायनान्शियल डिसिप्लिन कशी लावावी? आधी स्वतःला फायनान्शियल डिसिप्लिन लावावी. अनावश्यक वस्तू खरेदी करू नये. काय आवश्यक आहे काय अनावश्यक आहे मी तुम्हाला म्हटलं ना की बा काटकसरी असावं पण कंजूस नसावं, उदार असावं पण उधळे नसावं. हे जर आधी आपल्यात बांधलं तर मग आपल्याकडे पाहून मुलं ते बरोबर शिकतात. फायनान्शियल डिसिप्लिनसाठी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्याला आधी बँकेत खातं उघडायला लावा. त्याच्या खात्यात 200 रुपये टाकून द्या आणि त्याला सांगा की जेव्हा जेव्हा पाहुणे येतील, नातेवाईक येतील, हातात पैसे देतील तर ते तू त्या खात्यात टाकायचे. तू महिन्याभरामध्ये किमान 200 रुपये कमवायचे. कसे कमवायचे तू ठरव आणि ते कमवलेले पैसे तुझ्या बँकेच्या खात्यात टाकत जा. आणि कुठल्या वेळी ते काढायचे
ते काढ, तू तुझ्या मर्जीनुसार काढ, फक्त मला सांग आणि मग आपण चर्चा करू ते काढण्याचं कारण योग्य आहे की नाही, आणि मग ते तू काढ. ते ठरवायचं तू आहे, मी नाही तुला सांगणार, पण आपण चर्चा करू. त्यांच्यावर जबाबदारी टाकली. लहान मुलगा थोडा मोठा असेल तर त्याला बाजारात पाठवतो, म्हणजे 6वी 7वीतल्या मुलाला बाजारातून सामान आणायला सांगता येईल. मग त्याला सांगायचं की खर्चाचा हिशोब लिहून दे. आपोआप फायनान्शियल डिसिप्लिन लागते. ठीक आहे. सर पुढचा प्रश्न आहे, तुम्ही पाठांतराबद्दल मगाशी सांगितलं, पण हं. तरी स्मरणशक्तीबद्दल एक प्रश्न वारंवार येतोय की स्मरणशक्ती कशी वाढवू? स्मरणशक्ती वाढवण्यासाठीच एकाग्र होण्याची गरज आहे. बघा, आता स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पुष्कळ मार्ग आहेत. म्हणजे ब्रेन जिम जर तुम्ही करत राहिलात तर स्मरणशक्ती वाढू शकते. एक म्युझिक आहे, बरेचशा म्युझिकल फ्रिक्वेन्सी अशा असतात की ज्याच्यामध्ये आपली स्मरणशक्ती वाढते आणि ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या सगळ्या सेन्सेसची क्षमता सुद्धा वाढवता येते. दॅट इज ऑल्सो पॉसिबल. हे म्युझिक ऐकणं हा सुद्धा त्याच्यासाठी एक चांगला उपाय आहे. मी ध्यान हे तर सांगितलंच, त्याचा खरंच उपयोग आहे. म्हणजे ही जी लहान मुलं आहेत त्यांनी काही बाल विपश्यनेची शिबिरं होतात. बाल विपश्यनेचं शिबिर साधारणतः 2-3 दिवसाचं असतं. हे शिबिर लहान मुलांनी नक्की अटेंड करावं आणि ते जर अटेंड केलं तर आपोआप त्यांचं लक्ष एकाग्र व्हायला लागेल आणि मग स्मरणशक्ती वाढेल. मुळात आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत रस घेतो ना, तेव्हा ती गोष्ट लक्षात राहते. जेव्हा आपण त्या गोष्टीत रसच घेत नाही तर ती लक्षात राहायचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि त्यामुळे रस घेणं त्या विषयामध्ये हे आवश्यक आहे. स्मरणशक्ती आपोआप वाढेल. पाठांतर आपण सतत केलं तरी सुद्धा आपली स्मरणशक्ती वाढू शकते. काही काही गोष्टी अशा लक्षात येत, लहानपणाच्या गोष्टी आतापर्यंत लक्षात येत आहे की नाही. अगदी समजा तुम्ही छोटे होता, जे शाळेमध्ये पहिल्या दिवशी काय झालं तुमच्या लक्षात, काहींच्या लक्षात असतं, काहींना आपले पहिले टीचर कोण होते ते लक्षात असतात. आता बघा, मला लक्षात आहे की मी 1963 मध्ये मुंबईला बांद्र्याला बालवाडीत जायचो, तेव्हा मला टोपेबाई शिकवायच्या. टोपेबाईंचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आहे. मग हा का लक्षात राहिला? कदाचित त्या बाई खूप प्रभावीपणे शिकवत असतील आणि मी एकतानं त्यांनी ते ऐकत असेल कदाचित, आणि त्यामुळे तो चेहरा अजून माझ्या डोळ्यासमोर येतो. हे 1963 सालची गोष्ट जर आठवू शकते आज सुद्धा, तर स्मरणशक्ती आहे ना आपल्याकडे. आपण एकतानता आहे की नाही, एकरूपता आहे की नाही, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. 10वीच्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. हो. त्याला सगळेच म्हणतायत की तू 10वी काही पास होणार नाहीस. हट 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 हट, आज मनातलं काढून टाकते. बिलकुल, तू 10वी पास होणार म्हणजे होणार, माझ्याकडून लिहून घे, मी गॅरंटी आहे. तू 10वी पास होणार, इतर काहीही म्हणो. हा जो बाह्य प्रभाव आहे ना, तो आपल्याला विचलित करतो आणि त्यामुळे ते तू मनातलं काढूनच टाक. तू 100% पास होणार आहे, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, तू 9वी पास झालेला आहे, तू 100% 10वी पास होऊ शकतो. 9वीच्या अभ्यासक्रमापेक्षा 10वीचा अभ्यासक्रम सोपा आहे. तू मनापासून कर, चॅलेंज म्हणून घे. म्हणजे हा तुला ट्रान्सफॉर्म करण्यासाठीचा फार मोठा इन्सिडन्स होऊ शकतो. मला म्हणता काय तुम्ही पास होऊ शकत नाही, मी तुम्हाला पास होऊन दाखवतो. हे तू मनावर घे आणि तू 100% पास होशील. ठीक आहे. आणखीन आणखीन काय महेश प्रश्न? ऑनलाईन बिझनेस कसा करावा, करावा की नाही करावा, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. काय काय कुठला? ऑनलाईन बिझनेस सांभाळून करावं. आधी टेक्नॉलॉजीशी वेल अकस्टम झाल्यानंतर करा. ती जी टेक्नॉलॉजी आहे त्याशी वेल अकस्टम होणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर मग आता लहानपणापासून नका करू. कोण करणारे असतील त्यांच्या सोबत राहा काही दिवस आणि मग करा. बरोबर आहे ना? करा, जरूर करा. मर्यादित पैसे गुंतवा, त्याच्यावरती गुंतवायचे असं ठरवा आणि करा बिझनेस. आणि हळूहळू मग काय आहे की कुठलाही व्यवसाय असो, कुठलीही ऍक्टिव्हिटी असो, ज्याची सुरुवात छोटी असते तेच मोठे होऊ शकतात. जे डायरेक्ट मोठी सुरुवात करतात ते नंतर बंद पडतात. हा एक नियम आहे. त्यामुळे छोटी सुरुवात करा. ऑनलाईन बिझनेस करायचा आहे ना, 500 रुपये भांडवलावर जो बिझनेस करता येईल तो करा. हळूहळू तुम्ही शिकाल. मग 6 महिन्यांनी भांडवल 1000 रुपये करा. अनुभव चांगला असला पुढच्या 6 महिन्यात भांडवल 5000 रुपये करा. हळूहळू तुम्ही मोठे व्हाल. ही जी गंगा नदी आहे, ही गंगा सागरला केवढं मोठं विशाल पात्र आहे. या टोकाकडून पाहिलं तर तिकडचं टोक दिसत नाही, पण हीच गंगा गंगोत्रीला मात्र थेंब थेंब पाणी गळत असतं. त्यामुळे जो व्यवसाय सुरुवातीला आपण स्वतः सुरू करतो, जो छोट्या प्रमाणात असतो, अनुभव घेत घेत मोठा होतो, तो व्यवसाय शाश्वत टिकतो. जे सुरुवातीलाच आम्हाला 500 कोटी गुंतवायचे, लगेच गोळा करा, टाका, लँड घ्या, मशिनरी घ्या आणि मग अनुभव नसताना सुरुवात करा, तो बंद पडणार गॅरंटी. अजून एक प्रश्न आहे की 10वीचा रिझल्ट माझ्या करिअरवर किती इम्पॅक्ट टाकू शकेल?
काही कुठलाच रिझल्ट कुठल्याच करिअरवर इम्पॅक्ट टाकत नाही मला. जे यशस्वी लोक आहेत ना, त्या यशस्वी लोकांचं काय शिक्षण आहे? बिल गेट्स काय शिकलाय? बिल गेट्स इंटरमिजिएट नंतर कॉलेज सोडून दिलेलं आहे. वॉरन बफेट काय शिकले? फार काही शिकलेले नाही. बरोबर आहे की नाही? त्यामुळे मुळात तुम्ही कसे आहात हे महत्वाचं आहे. मार्कशीटवर किती मार्क आहेत ते फार काही महत्वाचं नाही. दुर्दैवाने मार्कशीटवरच्या मार्कांना हे विद्यार्थी महत्व देतात, शिक्षक महत्व देतात, शाळा महत्व देतात, पालक महत्व देतात आणि ती खूप मोठी चूक करतात. त्याला महत्व नाही असं मी म्हणत नाही, पण मर्यादित महत्व आहे ना. जसं मी म्हटलं की आर्थिक संपत्तीच फक्त संपत्ती आहे असंच लहानपणापासून शिकवलं गेलं ना, मग आपण फक्त 12.5% आयुष्य जगत राहतो आणि या 12.5% 100% आयुष्य चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. ते कसं चांगलं होईल? आपलं आयुष्य 360 डिग्री आहे आणि आपले सगळे प्रयत्न फक्त 45 डिग्रीच्या ह्याच्यात क्षेत्रात चालू असतात. बाकीची सगळी क्षेत्र ही दुर्लक्षित असतात आणि आपण म्हणतो की आपलं आयुष्य सुखी झालं पाहिजे, आनंदी झालं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे, यशस्वी झालं पाहिजे. कसं काय होणार? ते होणार नाही. त्यामुळे केवळ 10वीचे मार्क फार आज आपल्याला ते मिळवायचे तर आपण जास्त मिळवायचा प्रयत्न मनापासून करायचा, इतकंच, बाकी काही नाही. सर आपण आता संपवूया. प्रश्न काही चालेल. थांबणार नाहीयेत. मुलांची उत्सुकता खूपच आहे. बर बर आपण परत एकदा एक वेगळ्या विषयावर मुलांसमोर, पालकांसमोर येणारच आहोत. बर. आज काटदरे सरांनी आपल्याला आपली संपत्ती कशी ओळखावी, कुठल्या कुठल्या प्रकारची संपत्ती असते हे समजावून सांगितलं. त्यासोबतच यशाचे विविध मॉडेल्स की ज्यांचा आपण कधी विचारही केला नव्हता, अशा मॉडेल्स आपल्या पुढे त्यांनी आणलेत आणि आपल्या दृष्टिकोनाला एक नवी दिशा दिली. यानंतरचं आपलं आयुष्य पूर्ण वेगळं असेल, दृष्टिकोन वेगळा असेल आणि मोठ्या उर्मीने, उत्साहाने आपण या पुढचं आयुष्य जगणार आहोत हे नक्की. काटदरे सरांना मी विनंती करेल की पुन्हा एकदा नवीन विषयासह आमच्या समोर जरूर याल, आम्हाला ज्ञान द्याल. त्यांना ज्ञान मी नाही रे, मी मनापासून आपलं मला जे वाटतं ते मी शेअर केलं. ज्ञान वगैरे काही दिलेलं नाहीये. सगळ्यांसाठी हे ज्ञानच होतं. नवीन माहिती आमच्या समोर तुम्ही आणलेली आहे सर. HD सीडच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्यासोबतच जे सर्व विद्यार्थी आणि पालक या वेबिनार मध्ये सम्मिलित झालेत त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू.